नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे पॉलिटी पुणे यांच्या अकॅडमीवर तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण अर्थवेद बेसिक टू ऍडव्हान्स इकॉनॉमिक्स बॅच 1.0 हे आपण लॉन्च केलेले आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आतापर्यंत आपण इकॉनॉमिक्सचं स्ट्रॅटेजी लेक्चर या ठिकाणी डिस्कस केलेलं होतं. त्याच्यानंतर आपण आपल्या मूलभूत संकल्पना हा जो आपला चॅप्टर 1 आहे तो आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेला होता. मी बॅच बद्दल अजून थोडी तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून कसं तुम्हाला ह्या बॅचचं महत्व कळेल. तर बघा मित्रांनो, ही जी आपली बॅच आहे ती ही बेसिक टू ऍडव्हान्स अशा पद्धतीने ही एक प्रकारची पॅरेंट बॅच आहे. तर पॅरेंट बॅच आपण याला असं का म्हणतोय, म्हणजे ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे बेनिफिट मिळणार आहे हे मला तुम्हाला थोडक्यात त्याचा आढावा द्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, ह्या बॅच मध्ये आपण ह्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांचा सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे तुमचे कंबाईन गट ब पूर्व परीक्षा असेल, त्याच्यानंतर कंबाईन गट क पूर्व परीक्षा असेल, त्याच्यानंतर कंबाईन गट ब ची मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा आणि येणारी राज्यसेवा राज्यसेवा पूर्व परीक्षा. तर अशा 5 परीक्षांचा सिलेबस मित्रांनो आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर हा झाला एक वन ऑफ द बेनिफिट. दुसरा बेनिफिट काय आपल्या बॅचचा, तर ह्याच बॅच मध्ये आपण ह्या सर्व एक्झामचे पीओके कव्हर करणार आहे. म्हणजे जे बॅच तुम्हाला मी आता सांगितलं किंवा जे आपण मी तुम्हाला एक्झाम सांगितल्या त्या सगळ्या एक्झामचे पीओक्यू आपण इयर वाईज त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. म्हणजे गट ब गट क ह्या दोघांच्या पूर्व परीक्षा, गट ब गट क च्या दोन्ही मुख्य परीक्षा आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा अशा सर्व एक्झामचे पीओक्यू आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. हे केल्यानंतर आपण मित्रांनो काय करणार आहे, तर तुम्हाला आपल्याला मी जसं तुम्हाला बॅचच्या इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम 50 ते जवळपास 100 प्रश्न त्या ठिकाणी प्रत्येक चॅप्टरवर त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला भेटणार आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, तर आपल्याकडे सर्वसाधारणपणे 20 ते 25 चॅप्टर असतील. ठीक आहे, तर प्रत्येक चॅप्टरवरचे आपण 50 ते 100 जर असे प्रश्न पकडले तर ऑन एन ऍव्हरेज आपल्याकडे जवळपास 2500च्या आसपास एमसीक्यू होतात. किती? 2500 ते 3000 एमसीक्यू तुमच्या पूर्ण बॅच मध्ये कव्हर होतात. म्हणजे तुमच्याकडनं मी पीवायक्यू देखील करून घेणार आहे, येते लक्षात. प्लस हे तुमचे एमसीक्यू टेस्ट देखील आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जवळपास 3000च्या वर एमसीक्यू आपण या ठिकाणी करून घेतोय तुमच्याकडनं. ठीक आहे, आता फरक एवढंच की पीओके हे मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ लेक्चर घेऊन ते प्रॉपर अनालिसिस करणार आहे तुमच्या बरोबर. आणि एमसीक्यू टेस्ट जे आहे ते तुम्हाला चॅप्टर झाल्यानंतर स्वतः सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यावरचं जे रिपोर्ट कार्ड असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. तर अशा पद्धती ह्या बॅचचे आपल्याला फायदे आहेत. फायदे अँगलने मी म्हणतोय, हीच बॅच जर तुम्ही मार्केटमध्ये घ्याल राईट, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी कदाचित वेगवेगळे पैसे द्यावे लागतील. म्हणजे गट ब ची वेगळी, गट क ची वेगळी, राईट. आणि असं करून त्याची फी खूप मोठी होऊन जाते. म्हणजे एवढं सगळं जर एखाद्या बॅच मध्ये कोणी देत असेल तर त्याची फीज मित्रांनो होते जवळपास 4500 ते 5000 पर्यंत. पण आपण सर्व विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपण ही सगळ्यात नॉमिनल फीज सध्या याच्यामध्ये ठेवलेली आहे, ती म्हणजे 1499 रुपये आपली फीज आहे. सुरुवातीला आपण फी कमी ठेवलेली आहे. जर का याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स वाढला तर आपण याच्यामध्ये फी कदाचित वाढू देखील शकतो. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ही बॅच घ्यायची असेल त्या ठिकाणी ती बॅच पटकन त्या ठिकाणी परचेस करून तुम्ही आपलं जे लर्निंग आहे इकॉनॉमिक्सचे चालू करा. आणि तुम्हाला कोणालाही इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी आपल्या बॅच मध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावर कॉल करून मेसेज करून तुमचे काही डाऊट्स असतील इकॉनॉमी बद्दल त्या ठिकाणी ते विचारू शकता. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला थोडक्यात बॅचचा त्या ठिकाणी ओव्हरऑल बेनिफिट सांगितला. आणि मी यापूर्वीच बॅचचे बाकीचे बेनिफिट्स ऑलरेडी सगळे तुम्हाला मी बॅच मध्ये काय काय होणार आहे ऑलरेडी आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. तसं आता सांगितलं त्यानुसार संपूर्ण सिलेबस कव्हर करतोय, त्याच्यानंतर संपूर्ण पीवायक्यू आपण कव्हर करतोय, त्याच्यानंतर तुम्हाला बॅच मध्ये एक इकॉनॉमिक्सची किट देखील त्या ठिकाणी भेटते. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कबुक स्वरूपात कलर नोट्स त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि एमसीक्यू ची टेस्ट बुकलेट त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ही संपूर्ण बॅच जी आहे ती 1499 रुपयामध्येच भेटेल आणि तुम्हाला ऑनलाईन मध्ये त्या ठिकाणी 3 व्ह्यूज भेटणार आहे. तर तुम्ही 3 वेळा एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता. बॅचची व्हॅलिडिटी त्या ठिकाणी 6 महिने असणार आहे. ठीक आहे, तर जवळपास 6 महिन्यामध्ये तुम्ही मल्टिपल टाइम्स ते व्हिडिओ पाहून तुमचे कन्सेप्ट आणि बाकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे बॅचचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन होतं. आता आपण आपल्या रेग्युलर लेक्चरला त्या ठिकाणी चालू करूया. तर बघा, आपला आता आपण या ठिकाणी सेकंड चॅप्टर या ठिकाणी घेणार आहोत, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर एक्झामच्या अँगलने खूप महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे काय, नुकत्याच ज्या झालेल्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आयोग काय करतोय,
तो तुम्हाला थोडेसे फिरून प्रश्न विचारतोय, कन्सेप्च्युअल प्रश्न विचारतोय, ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारतोय. आणि बऱ्याच विद्यार्थी काय करतात, फक्त आकडेवारी पाठ करतात की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न एवढं आहे, भारताचं एवढं तेवढं आहे, राईट. असं काही करू नका. फक्त आपल्याला कन्सेप्ट पण क्लिअर करायची, ऍप्लिकेशन पण त्या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता UPSC ची जी पूर्व परीक्षा झाली 24-25 मध्ये, ठीक आहे, तर मागच्या वर्षी त्यांनी काय केलं मित्रांनो, एक राष्ट्रीय उत्पन्नावर त्यांनी एक ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारला होता, राईट. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी गाफील राहू नका. आपल्याला सर्वंकष पद्धतीने या सिलेबसचा त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करताना बघा, सुरुवातीला आपल्याला नेमकं काय स्टडी करायचं. आता सुरुवातीला मी प्रत्येक चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी थेरॉटिकल पार्ट घेणार आहे. आपली ही बेसिक टू ऍडव्हान्स बॅच मित्रांनो. म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला ही आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नाची हाजीडीपी पाठ करा असं काही तुम्हाला डायरेक्ट सांगणार नाही. सुरुवातीला मी आधी कन्सेप्ट समजावून सांगणार आहे. जसं तुम्ही बेसिक कन्सेप्ट चॅप्टर पाहिला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल की त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने बेसिक चॅप्टर मध्ये बेसिक कन्सेप्ट पाहिल्या होत्या. भले त्याच्यावर प्रश्न आता येऊ, पुढच्या वर्षी येऊ, पण तुम्हाला कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुरुवातीला काय घेणार आहे, तर सुरुवातीला मित्रांनो आपण घेणार आहे ते म्हणजे तुमच्या व्याख्या. तर राष्ट्रीय उत्पन्न बघा, कुठलाही सब्जेक्ट म्हटलं की त्याच्यामध्ये सुरुवातीला काही विचारवंत असतात. त्या विचारवंतांनी काहीतरी त्याची मतं मांडलेली असतात आणि मतं मांडल्यानंतर तो सब्जेक्टचा विकास होत जातो. बघा तुम्ही ऑप्शनलचा कशासाठी करता, जसं की पॉल सायन्स असेल, राईट, बाकी अजून कुठला ऑप्शनल असेल त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला आणि तुम्ही थिंकर स्टडी करता. जसं की समजा प्लेटो काय म्हटला, अरिस्टॉटल काय म्हटला, ऍडम स्मिथ काय म्हणला, राईट. जे असं तुम्ही स्टडी करता तशाच पद्धतीने इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला सुरुवातीला व्याख्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि आयोग काय करत असतो, राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला वेगवेगळे थिंकर्स विचारले जातात. कंबाईन मेस मध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे थिंकर्स विचारले जातात. आणि म्हणून आपण कुठल्या पद्धतीने कमी पडायचं नाही. तर मी सुरुवात करतोय आता, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची पारंपरिक व्याख्या. पारंपरिक का, तर हे जुने लोक होते, म्हणजे त्यांनी सुरुवातीला आधी काय बोललेलं आहे, तर राष्ट्रीय उत्पन्नाविषयी काहीतरी त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे. त्या आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहे. जे कोणी वर्कबुक समोर ठेवून त्या ठिकाणी लेक्चर पाहत आहे, तर तुम्हाला जे कीवर्ड मिसिंग असतील तर तुमच्या वर्कबुक मध्ये ते लिहून घ्यायचे, फिलिंग द बँक्स करायचे, ठीक आहे. तर बघा आता हा नेमकं म्हणतोय काय, तर पैशाच्या स्वरूपात कोण म्हणतोय, पिगू. तर पिगू नावाचा थिंकर लक्षात ठेवा. पिगूचं म्हणणं असं आहे की पैशाच्या स्वरूपात आयात आणि निर्यात विचारात घेऊन मिळालेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता कीवर्ड बघा तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे. आपल्याला उत्पन्न मिळवायचे, पण कशाच्या स्वरूपात, तर पैशाच्या स्वरूपात. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचंय, आयात आणि निर्यात देखील इन्क्लूड करायचे. म्हणजे नुसतं उत्पन्न नको आम्हाला, तर त्याच्यामध्ये आयात आणि निर्यात यांच्या माध्यमातून जो पैसा भेटलाय तो देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये इन्क्लूड करायचा आहे. असं कोणी डेफिनेशन दिलेली मित्रांनो, तो पिगू यांनी दिलेली आहे. कुणी, पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची अशा पद्धतीने डेफिनेशन दिलेली आहे. हे डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. आता मी काही काही ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स देखील सांगणार आहे की म्हणजे तुम्ही ह्या थिंकरचं नाव कसं लक्षात ठेवू शकता, राईट. जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला मी त्याच्या ट्रिक्स देखील सांगणार आहे. तुम्ही साईडला त्या ठिकाणी ट्रिक्स लिहून घेऊ शकता. त्या वर्कबुक मध्ये आपण ट्रिक्स कुठे दिलेले नाहीये, हे जस्ट मी तुम्हाला इनफॉर्मली सांगतोय, राईट. त्याच्यामुळे तुम्ही साईडला तिथे ट्रिक्स लिहू शकता की कशा पद्धतीने ते लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता पुढचा थिंकर खूप भारी, फिशर, ठीक आहे. तर आयर्विन फिशर नावाचा थिंकर होता. त्याचं काय म्हणणं आहे बघा, तसा एक महत्वाचा कीवर्ड लक्षात ठेवा. तो म्हणतो उपभोग. उपभोग एक खूप महत्वाचं कन्सिडर केलं पाहिजे तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता. तर तो काय म्हणतो बघा, राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेताना तुम्ही उपभोग हा प्रमुख निकष वापरला पाहिजे. कुठला, उपभोग, राईट. तर व्यक्तींच्या उपभोगासाठी ज्या काय लागणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेत, बघा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण वस्तू आणि सेवा दोघांचा त्या ठिकाणी काय करत असतो, समावेश करत असतो. तर लोकांना उपभोगासाठी लागणाऱ्या, उपभोग म्हणजे काय, कंझ्युम करण्यासाठी, राईट, ज्या काय वस्तू आणि सेवा लागतात त्या सगळ्यांचा विचार आपण कुठं करतो, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. म्हणजे सगळ्यांची एकत्रित किंमत काढायची. म्हणजे समजा मला 5 वस्तू लागल्या, 5 सेवा लागल्या, त्यांची जी बाजार भावानुसार किंमत आहे ते सगळ्यांची किंमत काढायची, त्याची बेरीज करायची. आणि ते बेरीज म्हणजे काय रे, राष्ट्रीय उत्पन्न. असं कोण म्हणतोय, आयर्विन फिशर. आला लक्षात. तर हे झालं फिशरची डेफिनेशन. आता ही लक्षात कशी ठेवायची, तर बघा फिश म्हणजे काय रे, फिश म्हणजे मासा. आणि आपण मासा खातो का नाही, म्हणजे तुमच्यापैकी काही जण मासे खात असतील, राईट. तर बघा मी थोडंसं या ठिकाणी वाटलं असतं कोणाला दिसत असं, बघा मासा, आपण मासा खातो ना, मासा काय करतो, कंझ्युम करतो ना. याचा काय करतो आपण, उपभोग घेतो, कंझ्युम करतो, राईट. तर तुम्हाला कंझम्पशन या ठिकाणी महत्वाचं आहे, माशाचा कंझम्पशन करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी असं तुम्ही फिशर लक्षात ठेवू शकता की कंझम्पशन हा कीवर्ड त्या ठिकाणी महत्वाचा आहे, उपभोग. आलं लक्षात. ही झाली फिशरची डेफिनेशन. आता पुढची डेफिनेशन आपल्याला पाहिजे ते म्हणजे मार्शल. तर मार्शल यांचं काय म्हणणं आहे बघा, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 कीवर्ड लक्षात ठेवायचे, ते म्हणजे
मजूर आणि भांडवल हे दोन कीवर्ड लक्षात राहिले तर तुमचं पूर्ण डेफिनेशन लक्षात राहते. तर बघा आता तुम्हाला मी पूर्ण डेफिनेशन सांगतो. देशामध्ये जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे म्हणजे जे काही आपल्याकडं नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर करायचा आपल्याला, ठीक आहे, त्यांचा वापर करायचा आणि मजूर आणि भांडवल याच्या मार्फत त्याचा उपभोग करून घ्यायचा. आता मजूर कशासाठी लागेल रे? बघा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये काहीतरी तयार करायचंय त्या ठिकाणी आपल्याला भांडवल लागेल का नाही? समजा मशीन लागेल हे झालं भांडवल, आणि मजूर लागेल तर मशीन चालवायला सगळं हँडल करायला कोणतरी माणूस पाहिजे का नाही, कामगार, तर झालं मजूर. तर मजूर आणि भांडवल राईट यांच्या मार्फत आपल्याला संपूर्ण देशामध्ये जे काही नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करून वस्तू आणि सेवा निर्माण करायच्या आणि या वस्तू सेवा ज्या तुम्ही निर्माण केलेल्या आहेत त्या सगळ्यांची एकत्रित किंमत काढायची आणि या एकत्रित किंमत जी आपण म्हणतो ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. असं कोण म्हटलंय? मार्शल. म्हणजे बघा दोघांमध्ये सिमिलरिटी काय दिसते? दोघांकडे वस्तू आणि सेवा क्रिएट करायची आहेत. फक्त फिशर काय बोलला होता ते कन्झम्पशन साठी, आणि हे काय बोलतात की रिसोर्सेसचा वापर करून मजूर आणि भांडवल यांच्या मार्फत आपल्याला काय करायचं आहे, जे काय वस्तू सेवा तयार केल्यात त्यांची एकत्रित बेरीज. तर तुम्हाला कीवर्ड सांगितले मजूर आणि भांडवल एक कीवर्ड त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता कसं लक्षात ठेवायचं? मार्शल बघा तुम्ही ऐकलं असेल की मार्शल नावाचे लष्करामध्ये काही कीवर्ड्स असतात बरोबर का? तर हे असं समजा की आपल्याकडं एकदम अशी लष्कराची राज्य असं लक्षात ठेवा. ते तुम्हाला काय करायला लावतील रे? काम करायला लावतील, तुमच्याकडनं काम करून घेतील, असं तुम्ही लक्षात ठेवा. ते काम करून घेतील आणि तुमच्याकडनं वस्तू आणि सेवा तयार करून घेतील आणि अशा पद्धतीने जे काय तयार होईल त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणूया. हे तुम्हाला मी ट्रिक सांगतो बरं का, हे जे तुम्हाला सांगितलं ना ते लष्कराचा शब्द म्हणा किंवा इकडे मासा, हे तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे, तुम्ही तशा पद्धतीने ते लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही नंतर, ठीक आहे. त्यानंतर पुढचे डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहणार आहे ते म्हणजे सर विल्यम पेटी यांची डेफिनेशन, ठीक आहे. आता विल्यम पेटी यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 17व्या शतकामध्ये त्यांनी या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये. यांचं कॉन्ट्रीब्युशन काय मित्रांनो? तर यांनी सायंटिफिक डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजे शास्त्रशुद्ध संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. कुणी? सर विल्यम पेटी. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर असं लक्षात ठेवा की सर आपले जे सर आहेत हे खूप सायंटिफिक आहेत, सायन्सचे सर आहेत बघा. सायन्सचे सर काय करतात? सगळा स्टडी करताना सायंटिफिक वेने करतात. ते हवेत गप्पा करत नाही, ते प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला शिकवत असतात, असं लक्षात ठेवा. तर सर विल्यम पेटी आलं लक्षात? तर त्यांनी शास्त्रशुद्ध संकल्पना 17व्या शतकामध्ये दिलेली होती. त्याच्यानंतर पुढचे आता आपण करंट पाहिला, आता आपण पाहिलं ते म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या संकल्पना कुठल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या, त्याच्यामध्ये पण कुठल्या पाहिल्या? तर ट्रॅडिशनल पाहिल्या, पारंपरिक पाहिल्या. याच्यानंतर आपल्याला पुढची मॉडर्न डेफिनेशन पाहिजे बघा. मॉडर्न डेफिनेशन कोणी दिलेली? वन ऑफ द ती म्हणजे तुमचा जेम केन्स. त्याच्यामध्ये भरपूर सारे आपण थिंकर्स पाहणार आहे किंवा वेगवेगळ्या व्याख्या पाहणार आहे. तर जेम केन्स हा आयोगाचा फेवरेट थिंकर आहे मित्रांनो. जेम्स केन, ऍडम स्मिथ त्यांची नावं पाठ करून ठेवा. जेम केनचं काय म्हणणं आहे तर त्याचं एक पुस्तक होतं, जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये बघा ऍडम स्मिथचं पुस्तकाचं नाव सांगितलं होतं, अ वेल्थ ऑफ नेशन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. तशाच पद्धतीने जेम केन्सच्या पुस्तकाचं तुम्ही नाव लक्षात ठेवा, कारण आयोगाचा हा फेवरेट थिंकर आहे. द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. काय? द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बघा राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये नेमकं काय म्हणलंय, ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तो नेमका काय म्हणतोय बघा. आता यांनी काय सांगितले? यांनी 3 दृष्टिकोन सांगितलेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यांनी 3 दृष्टिकोन सांगलेत. त्या तिन्ही दृष्टिकोनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. एक एक दृष्टिकोन आपण या ठिकाणी पाहूया. पहिला दृष्टिकोन सांगितलं त्यानंतर म्हणजे उत्पन्न व्यय दृष्टिकोन. म्हणजे काय रे? उत्पन्न व्यय, उत्पन्न जे काय आहे ना सॉरी उत्पन्न व्यय म्हणजे काय? तर ग्राहकोपयोगी ज्या वस्तू असतात, ग्राहकोपयोगी राईट, म्हणजे कन्झ्युमरला लागणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत राईट, ग्राहकोपयोगी वस्तू आणि गुंतवणुकीच्या वस्तूंवरील एकूण खर्चाच्या दृष्टिकोनातून त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. त्याने ठिकाणी बघा राष्ट्रीय उत्पन्न कशा दृष्टीने मोजलंय? उत्पन्न व्यय दृष्टिकोन, ठीक आहे. पुन्हा सांगतो, उत्पन्न व्यय दृष्टिकोन या ठिकाणी काय केलेलं आहे तर ग्राहकोपयोगी, ग्राहकांना उपयोगी अशा वस्तू, ठीक आहे. म्हणजे काय रे? तर कन्झ्युमेबल्स आपण त्याला म्हणतो. दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट गुड्स. 2 प्रकारचे गुड्स असतात. गुड्स म्हणजे काय रे? ठिकाणी वस्तू असतं. तर गुड्स हे 2 प्रकारचे असतात. एक आहे तुमचे कन्झ्युमेबल्स म्हणजे डायरेक्ट तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता अशावाले, आणि दुसरं असतं तुमचे इन्व्हेस्टमेंट गुड्स. म्हणजे एक्झाम्पल देतो, आता मी बिस्किट आणला तर मी बिस्किटाद्वारे दुसरी एखादं बिस्किट तयार करू शकतो का? नाही ना. म्हणजे बिस्किट डायरेक्ट मी खाल्लं. पण दुसरी असते एखादी मशीन, तर मशीनद्वारे मी काहीतरी तयार करू शकतो, फ्युचरची एखादी गोष्ट, ठीक आहे. समजा मी बिस्किट तयार करू शकतो मशीनद्वारे, तर नुसतं कन्झ्युमर म्हणजे झालं तुमचं बिस्किट राईट. आणि इन्व्हेस्टमेंट गुड्स म्हणजे काय? एखादी मशीन, ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो वस्तूंचे 2 प्रकार राईट, कन्झ्युमेबल्स आणि दुसरं असं तुमचं इन्व्हेस्टमेंट्स राईट, म्हणजे ग्राहकोपयोगी
आणि दुसरे गुंतवणुकीच्या वस्तू. तर यांच्यावरील जो काय खर्च होतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. ह्या खर्चालाच त्यांनी टोटल करून काय म्हटलंय, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलंय. कुणी, जेएम केन्सनी. हा झाला पहिला अप्रोच. तर दुसरा अप्रोच काय म्हणतोय बघा, घटक उत्पन्न दृष्टिकोन. म्हणजे काय रे, फॅक्टर इन्कम अप्रोच. आता फॅक्टर इन्कम काय भानगड असते, तर तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये सांगितलं होतं की 4 फॅक्टर असतात इकॉनॉमी मध्ये. कुठले रे, 4. कुठले कुठले आठवतं तुम्हाला, तर लँड, ठीक आहे ना, त्याच्यानंतर लेबर, ठीक आहे, त्याच्यानंतर काय रे पुढचं या ठिकाणी कॅपिटल आणि एंटरप्रेनर. तर हे जे तुमचे 4 घटक आहेत, तर यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. फॅक्टर इन्कम अप्रोच मध्ये काय सांगितलंय, विविध क्षेत्रांच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे. म्हणजे यांना जे भेटलेलं उत्पन्न आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की लँड मध्ये काय भेटतं रे, रेंट भेटते. जमिनीवर काय भेटते, त्या ठिकाणी रेंट भेटते. लेबरला काय भेटते, त्या ठिकाणी वेज म्हणजे मजुरी किंवा पगार भेटते. कॅपिटल मध्ये काय भेटले, त्या ठिकाणी त्याला व्याज भेटते म्हणजे इंटरेस्ट भेटते. आणि एंटरप्रेन्योरला त्या ठिकाणी काय भेटते, प्रॉफिट भेटतोय म्हणजे काय, त्या ठिकाणी नफा भेटतोय. तर हे होते तुमचे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. हे आहे तुमचे 4 फॅक्टर इन्कम. हे 4 फॅक्टर इन्कम त्यांनी एकत्र जर केलं, आपण त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. असं फॅक्टर इन्कम अप्रोच मध्ये जेएम केन्सनी सांगितलंय. येत्या लक्षात मी कशा पद्धतीने वेगवेगळे कन्सेप्ट एकत्र करून तुम्हाला शिकवतोय. म्हणून आपण बेसिक कन्सेप्ट चॅप्टर त्यासाठीच घेतला होता की तुम्हाला आधी बेसिक कन्सेप्ट केला असतील तर त्याचा उपयोग तुम्हाला असं पुढे होणार आहे. म्हणून पहिल्या चॅप्टर कोणी निग्लेक्ट करू नका. जर तुम्हाला वाटतं की पहिल्या चॅप्टर काय पांचटगिरी असं प्रश्न विचारत नाही, पण तुम्हाला हे समजण्यासाठी आधी ते माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण बेसिक टू ऍडव्हान्स अशा पद्धतीने बॅचचं नाव दिलेलं आहे. ही पॅरेंट पद्धतीची बॅच आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचा टॉपिक काय, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी पुढचा अप्रोच वापरला तो म्हणजे विक्री उत्पन्न वजा खर्च दृष्टिकोन. म्हणजे काय रे, सेल प्रोसीड्स मायनस कॉस्ट. म्हणजे आता समजा एखादी वस्तू असेल, आता मला सांगा एखादी वस्तू असेल तर ती वस्तू विकल्यानंतर जो काय तुम्हाला विक्री केल्यानंतर जे उत्पन्न येते ना, त्याला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले. पण हे करत असताना मला सांगा, कुठली वस्तू विकताना तुम्ही डायरेक्ट विकल्यानंतर ऍज इट इज सगळे तुम्हाला पैसे भेटतात का? समजा तुम्ही वस्तू समजा 100 रुपयाला विकली, पण तुमचा बाकीचा खर्च झालाय ना, सेल प्रोसीड्स. हे बघा, सेल प्रोसीड्स मायनस कॉस्ट. ते करत असताना तुम्हाला बाकी खर्च तर झाला ना, विक्री उत्पन्न वजा खर्च. तसं तुम्हाला ट्रान्सपोर्टला कॉस्ट आली, हमालीला कॉस्ट आली, ते उतरवण्याची कॉस्ट आली, हे सगळं कॉस्ट किंवा तुमचा पोस्ट हायवेज लॉस वगैरे असेल, जे काय असेल ते सगळं त्याच्यात मायनस केलं. आणि म्हणून तो आपल्याला संपूर्ण आपण म्हणतो ना की तुमचा खर्च फिरतो, तुमच्या हातात किती पैसे राहिले. म्हणजे 100 रुपयाला वस्तू विकली खरं, पण मला बाकीचा खर्च समजा मी 10 रुपये त्याच्यात मायनस केला, माझ्याकडे राहिले 90 रुपये. हा झाला तुमचा राष्ट्रीय उत्पन्न, राईट. तसे 3 अप्रोच दिलेले होते. हे 3 अप्रोच फक्त लक्षात ठेवा कशा पद्धतीने एकमेकांना त्या ठिकाणी आपण बॅलन्स करत आहोत. म्हणजे वेगवेगळे आहेत ऑब्विसली, पण तिथं लक्षात ठेवा 3 अप्रोच त्याचे होते. कोणाचे? जेएम केन्सचे. पुन्हा सांगतो 3 अप्रोच कुठले, तर पहिला होतो तुमचा उत्पन्न व्यय दृष्टिकोन, दुसरा तुमचा घटक उत्पन्न दृष्टिकोन. वाटलं त्या ठिकाणी मी हे खोडतो, तुम्हाला दिसल, हे बघा प्रॉपर दिसल. हे 3 अप्रोच त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, राईट. आणि तिसरा अप्रोच कुठला? विक्री उत्पन्न वजा खर्च दृष्टिकोन. म्हणजे काय रे, सेल्स प्रोसीड्स मायनस कॉस्ट. त्या वस्तूच्या विक्रीसाठी जो काय खर्च आलाय तो मायनस करून त्याची त्या ठिकाणी विक्रीतून आलेलं उत्पन्न त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आणि त्या सगळ्यांची बेरीज करायची. तर असे मित्रांनो तुमचे 3 वेगवेगळे अप्रोच आपण पाहिले. कशामध्ये? जेएम केन्स. त्यानंतर पुढचं आपण पाहूया. आता मॉडर्न मध्ये अजून पुढचे काही थिंकर्स आहेत, जसे की एस कुझनेट नावाचा थिंकर होता. आता एस कुझनेटच्या बाबतीत महत्वाचं सांगायचं झालं, हा जो होता मित्रांनो, हा रशिया अमेरिकन अशा प्रकारचा थिंकर होता. काय? रशिया अमेरिकन अशा प्रकारचा अर्थशास्त्रज्ञ होता. आणि याचा महत्वाची गोष्ट काय रे, तर यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक थोडी सिस्टमॅटिक पद्धत त्यांनी शोधलेली होती. म्हणजे व्यवस्थापन अशा पद्धतीने त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून त्याला आधुनिक राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीचा जनक असं म्हटलं जातं. म्हणजे काय? द फादर ऑफ मॉडर्न नॅशनल इन्कम कन्सेप्ट, राईट, असं म्हणू शकतो आपण त्याला. काय? आधुनिक राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धतीचं त्याला जनक म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणून हे नाव खूप महत्वाचं आहे. आणि ह्या त्याचा कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्याला 1971 मध्ये नोबेल पारितोषिक देखील भेटलेला आहे. ठीक आहे, तर हे व्यक्ती खूप महत्वाची. कोण? कुझनेट्स. आणि कुझनेट नावाचे आपण 2 वक्र देखील अभ्यास करतो. आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे वक्र आपल्याला पुढे स्टडी करायचं. आता मी सगळं सांगत नाही, तर पुढे जाऊन आपल्याला कुझनेटच्या 2 वक्र म्हणजे कर्व देखील त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे. येतं लक्षात? कोण सांगितलं मी? एस कुझनेट नावाची व्यक्ती. ठीक आहे, याच्यानंतर पुढचं बघा मित्रांनो. आता भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती काय डेफिनेशन दिली हे देखील पाठ करून ठेवा, कारण हा जो प्रश्न आहे ना बघा, आता एक एक्झाम झालेली होती. तर दुहेरी उत्पन्न टाळून आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी घ्यायचं आहे. डबल काउंटिंग टाळून, दुहेरी गणना टाळून त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे.
राईट. अशा पद्धतीचे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात पाहिजे, तुम्हाला समजून घ्यायचे. आता राष्ट्रीय उत्पन्न समिती 1948 साली जी नेमली होती त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं बघा. एका विशिष्ट कालखंडात देशामध्ये बघा बरं का, एका विशिष्ट कालखंडात, विशिष्ट कालखंड म्हणजे काय, शक्यतो आपण 1 वर्षाचा पकडूया, ठीक आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च असं पकडा. नंतर देशामध्ये उत्पादन करण्यात आलेल्या म्हणजे प्रोड्यूस करण्यात आलेल्या काय रे वस्तू आणि सेवा म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस यांची काय करायची, गणना करायची, यांची केलेलं मापन. आणि पण कसं करायचं रे, दुहेरी गणना न होता. दुहेरी गणना म्हणजे काय, तर डबल काउंटिंग त्या ठिकाणी अवॉइड करायचं आहे. तर हे खूप महत्वाचं की म्हणजे डबल काउंटिंग, ठीक आहे, डबल काउंटिंग त्या ठिकाणी करायचं नाही. आणि हा कीवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी विचारला होता आता एका लेटेस्ट झालेल्या एक्झाम मध्ये, डबल काउंटिंग अवॉइड करायचं आहे कशामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. म्हणून हा कीवर्ड खूप महत्वाचा आहे, नाही तर काय होईल रे, तो फुगवटा दिसेल ना. तुम्ही पुढे एक्झाम्पल देऊन सांगणारच आहे मी डबल काउंटिंग कसं होत असतं ते. तर हे राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेले व्याख्या आहे कशाची, राष्ट्रीय उत्पन्नाची. पुन्हा सांगतो, देशामध्ये तुम्ही जे काय उत्पादन करणाऱ्या वस्तू आहेत, वस्तू आणि सेवा, त्यांचं डबल काउंटिंग अवॉइड करून तुम्ही त्यांचं मापन करायचं, राईट. कुठं, एका विशिष्ट कालखंडामध्ये. जसं की समजा एक फायनान्शियल इयर पकडा, 1 एप्रिल ते 31 मार्च, राईट. अशा पद्धतीने त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतोय. त्यानंतर अजून पुढची डेफिनेशन आपल्याला पाहिजे ती म्हणजे रिचर्ड स्टोन. रिचर्ड स्टोन यांच्या बाबतीत मॉडर्न डेफिनेशन आपल्याला पाहिजे. आता हे नेमकं काय म्हणतात बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये, ठीक आहे ना, राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी, राईट, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी पकडलाय, राईट. समजा 1 एप्रिल ते 31 मार्च, ठीक आहे, असं आपण आपलं जे काय म्हणू शकतो आपण आर्थिक वर्ष आहे, ह्या कालावधीमध्ये राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी, राईट, निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी, ते शब्द थोडस लिहून घ्या नीट, उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होईल. म्हणजे जो काय तुम्ही निव्वळ उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यापैकी जो भाग तुम्ही डायरेक्टली प्रॅक्टिकली उपभोगासाठी वापरताय, म्हणजे कशासाठी, कन्झम्पशनसाठी वापरताय, असा भाग म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न होय असं त्याचं म्हणणं होतं. कोण, तर रिचर्ड स्टोन असं त्यांचं नाव लक्षात ठेवा. कोण, रिचर्ड स्टोन, ठीक आहे. कीवर्ड काय लक्षात ठेव रे, तर प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरलेला भाग, ठीक आहे, त्याला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेलं आहे. असे कीवर्ड फक्त लक्षात ठेवा, पूर्ण डेफिनेशन नाही लक्षात ठेवली तरी चालेल. आता डबल काउंटिंग बघा, डबल काउंटिंग बाबतीत मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला डबल काउंटिंग वर प्रश्न विचारला गेलेला आहे पुन्हा पुन्हा. आता डबल काउंटिंग होतं कसं, ठीक आहे, पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे ते खूप वेळा येणार ते. तर डबल काउंटिंग म्हणजे काय, या ठिकाणी आपण काय करत असतो, ज्या मध्यवर्ती वस्तू असतात, मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, इंटरमिजिएट गुड्स ज्या असतात ना, आपण त्यांची व्हॅल्यू त्या ठिकाणी मायनस करतो. आणि आपण पकडताना काय पकडतो, आपण फक्त अंतिम वस्तू रे, म्हणजे अंतिम वस्तू म्हणजे काय, तर फायनल गुड्सचा त्या ठिकाणी समावेश करत असतो, ठीक आहे. तर फायनल गुड्सचा त्या ठिकाणी आपण समावेश करत असतो. कशाचा, अंतिम वस्तू म्हणजे फायनल गुड्स. या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तर सांगतो, अंतिम वस्तू आपण फक्त विचार देतो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. ही पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि तुम्हाला कन्सेप्ट म्हणून माहित पाहिजे. आपण इंटरमिजिएट गुड पकडत नाही कारण ते डबल काउंटिंग होतं. कशासाठी रे, डबल काउंटिंग आपल्याला अवॉइड करायचं म्हणून. म्हणून आपण काय करतो, फक्त अंतिम वस्तूचं मूल्य त्या ठिकाणी पकडत असतो, ठीक आहे. आता बघा, आता अंतिम वस्तू आणि मध्यवर्ती वस्तू यांच्यामध्ये फरक काय, आता तुम्हाला प्रॉपर मी डिफरन्स त्या ठिकाणी सांगणार आहे कॉन्सेप्च्युअली आणि ते एक्झाम्पल घेऊन पण. आता इंटरमिजिएट गुड्स म्हणजे काय आधी समजावून घ्या. समजा एखादी वस्तू, ठीक आहे ना, एखादी वस्तू किंवा सेवा, त्याच्या मार्फत जर आपण अजून एक दुसरी वस्तू किंवा सेवा तयार करत असेल, राईट, म्हणजे काय, ज्या वस्तू किंवा सेवा ह्या दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा पुनर्विक्रीसाठी खरेदी केल्या जातात त्यांना मध्यवर्ती वस्तू म्हणतात. डेफिनेशन लक्षात आली. एक्झाम्पल थोडं पाहणार पुढं, आता फक्त लक्षात ठेवा डेफिनेशन काय, एखादी वस्तू किंवा सेवा जर मी दुसऱ्या वस्तूच्या प्रोडक्शनसाठी वापरत असेल किंवा त्याची पुनर्विक्रीसाठी वापरत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, मध्यवर्ती वस्तू म्हणतो. म्हणजे काय रे, ह्या वस्तू पुढच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ऍज अ रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात आपल्या भाषेमध्ये. यांचा वापर काय होतो, ऍज अ रॉ मटेरियल, म्हणजे आपल्या एकदम गावठी भाषेत सांगायचं तर यांचा बळी दिला जातो कुठं, पुढच्या प्रक्रियेमध्ये, राईट. पुढची वस्तू तयार करायला यांचा बळी दिला जातो. असं समजा, समजा मी गहू आणले, गव्हाचा बळी दिला, काय केलं, पीठ, पिठाचा बळी दिला, मी काय तयार केलं, बिस्किट. ते पुढे येणार सांगणार ते, येतं लक्षात. म्हणजे गहू, पीठ हे काय झालं रे, मध्यवर्ती वस्तू झाले कन्सेप्च्युअली बरं का. कधी कधी गहू लोक खातात पण, आता तुम्हाला कोण खातं गहू, आदिवासी लोक खाऊ शकतात ना, प्राणी पण खाऊ शकतात, मग त्यांच्यासाठी अंतिम वस्तू झाली ती, येतं लक्षात. म्हणून कन्सेप्ट समजून घ्या, एकच वस्तू ही मध्यवर्ती वस्तू पण असू शकते, अंतिम वस्तू पण असू शकते, हे पण लक्षात ठेवा. पुढे कसं ते तुम्हाला सांगणार मी, हे तुम्हाला आताच का सांगतो, तुम्हाला हे प्रश्न पडू शकतात आणि ते पडलेच पाहिजेत. असं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडतील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला सब्जेक्ट समजेल. बघा,
अंतिम वस्तू तुम्हाला सॉरी मध्यवर्ती वस्तू सांगितल्या आपण त्याला इंटरमिजिएट गुड्स. आता अंतिम वस्तूच्या बाबतीमध्ये काय नेमकं प्रकार आहे बघा. अंतिम वस्तू म्हणजे काय असेल रे मग. समजा एखादी वस्तू आपण घेतली, ठीक आहे, आणि त्याचा वापर आपण डायरेक्ट कन्झम्पशन साठी करतोय. म्हणजे समजा मी बिस्किट घेतलं, बिस्किट खाल्लं, त्याच्यावर काहीच प्रक्रिया नाही केली ना, त्याच्यापासून पुढे जाऊन वेगळी चिक्की बनवली ना, का त्याच्यापासून काहीतरी वेगळा अजून काही पदार्थ बनवलाय बघा. युट्यूबला पाहिलं असेल, ते काहीतरी बिस्किट टाकतात, बिस्किटात काहीतरी दूध टाकतात, अजून काय साखर टाकतात आणि वेगळाच काहीतरी पदार्थ तयार करतात. तसं नाही, ते बिस्किट मी आणलंय, डायरेक्ट खाऊन घेतलं, झालं, संपला विषय. म्हणजे काय रे, ज्या वस्तू किंवा सेवा अंतिम उपभोग किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरतात. आता मी या ठिकाणी गुंतवणूक हा शब्द का वापरलाय. आता बिस्किटाचं ठीक आहे, मी डायरेक्ट खाऊ शकतो, पण गुंतवणूक समजा एखादी मी मशीन आणली, तर मशीन मी थोडीच खाणार आहे ना, तर मशीनचं काय करणार, मी गुंतवणूक करणार. म्हणजे मशीन, एका मशीनचा वापर मी दुसरी मशीन तयार करण्यासाठी नाही वापरला, तर मी त्याचा गुंतवणुकीसाठी वापर करत आहे. म्हणजे काय, त्या वस्तूचा मी डायरेक्ट फायनल उपयोग करतोय, त्याला कुठलाही कोणासाठी मी त्याचा बळी देत नाही, असं लक्षात ठेवा. सिंपल भाषेमध्ये, जसं की बिस्किट मी डायरेक्ट खाल्लं ना, की त्याच्यापासून दुसरा अजून काहीतरी वेगळा पदार्थ तयार केलाय, राईट. म्हणून काय, तर ज्या वस्तू आणि सेवा ह्या अंतिम उपभोग किंवा गुंतवणूक करण्यासाठी खरेदी केल्या जातात, म्हणजेच काय रे, त्या पुनर्विक्रीसाठी नसतात, त्यांना आपण अंतिम वस्तू म्हणतो. आला लक्षात डिफरन्स दोघांमध्ये. आणि ह्या ज्या असतात, लक्षात घ्या, वस्तू अंतिम ग्राहक किंवा उद्योगाकडून अंतिम वापरासाठी केले जातात. म्हणजे या ठिकाणी जो कस्टमर असतो, जो कंझ्युमर असतो, जो बायर असतो, राईट, तो हा अंतिम वस्तू, लक्षात ठेवा, मध्यवर्ती नसतो, राईट. म्हणजे असं आहे की मी बिस्किट घेतलंय आणि मी ते फोडून लोकांना विकलं, असं नाही करायचं. ठिकाणी बिस्किट घेतलं, मीच खाणार आहे, राईट, तशा पद्धतीने हे झालं तुमचं फायनल गुड्स. आता अजून बघा पुढे, याच्यामध्ये अजून डिफरन्स आहे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लक्षात घ्या, स्वतंत्रपणे समाविष्ट केल्या जात नाहीत, कारण त्यांचे मूल्य हे अंतिम वस्तूमध्ये आधीच सामावलेलं असतं. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये इंटरमिजिएट गुड्स पकडल्या जात नाहीत. आपण पकडतो ते फक्त अंतिम वस्तू. कारण काय रे, तर डबल काउंटिंग होतं, म्हणून डबल काउंटिंग होतं. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं बघा, डबल काउंटिंग अवॉइड करण्यासाठी हे काय करतो ना, तर मग फुगवटा दिसेल ना तुम्हाला. तुमचं राष्ट्रीय उत्पन्न ते 100 कोटी होतं, ते जाईल 200 कोटीवर, 300 कोटीवर, असं होऊ शकतं डबल काउंटिंग. म्हणून आपण या ठिकाणी अंतिम वस्तू फक्त त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडतो. येतं लक्षात. अंतिम वस्तू त्या सेवा दोन्ही पण, फक्त वस्तूच नाही, वस्तू आणि सेवा. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक्झाम्पल लक्षात येईल. समजा सायकल. आता सायकलच्या बाबतीमध्ये बघा, तीच सायकल मी दोन्ही पद्धतीने वापरू शकतो ऍज अ इंटरमिजिएट गुड्स, ठीक आहे. म्हणजे सायकल म्हणून सांगत बरं का मी तुम्हाला, मी सायकलचे एक एक्झाम्पल घेतलंय. आता समजा एखादा जो टायर उत्पादक आहे, तर टायर लक्षात घ्या, टायरचा वापर मी कुठं करतो रे, हे बघा, टायर उत्पादकाने तयार केलेला टायर हा त्यांनी सायकल उत्पादकाला विकला. म्हणजे काय बघा, इथे मी लिहितो, हा टायर आहे, टायर, हा टायर पुढे बसणं काय केले रे, सायकल तयार केली ना मी. मग मला सांगा, टायर हे काय झालं, टायर हे झालं तुमचं इंटरमिजिएट गुड. म्हणजे काय, मराठीतले तुम्ही मध्यवर्ती वस्तू, राईट. आता बघा सायकल, आता अंतिम वस्तू सायकल ही त्यांनी कोणाला विकली, ग्राहकाला. आता ग्राहक स्वतः चालवणार आहे ना, बरोबर ना, त्यांनी अंतिम उपभोगासाठी घेतलेली, बरोबर ना. आता असं थोडंच की सायकल पासून अजून वेगळीच काहीतरी 4 चाकी सायकल बनवणारे असतील, पण त्यातला काही विचार धानू नका. इथं आपल्याला सायकल अंतिम उपभोगासाठी देखील आपण वापरत आहोत, आणि म्हणून त्याला आपण अंतिम वस्तू म्हणतोय. इथं काय होतं, टायर हा काय मध्यवर्ती वस्तू आहे, सायकल काय झाली तुमची अंतिम वस्तू झाली. याच्या लक्षात, सायकलचे एक्झाम्पल, टायर वापरला सायकल बनवण्यासाठी. पुढचं ब्रेड घ्या. आता ब्रेडचं एक्झाम तुम्हाला मी दिलंय. समजा गहू आहे, गहू शेतकऱ्याकडे, तर शेतकऱ्याने गहू कोणाला विकला, गिरणीवाल्याने विकला. गिरणीवाल्याने कोणाला विकला, गिरणीवाल्याने काय केलं, त्याचं पीठ केलं, पीठ करून कोणाला विकलं, बेकरीवाल्याला विकलं. तर मग या ठिकाणी गहू आणि पीठ हे मित्रांनो काय झाले रे, तुमचे झाले मध्यवर्ती वस्तू, आणि त्या बेकरीने जो काय ब्रेड तयार केलेला आहे तो आहे तुमचा अंतिम वस्तू, लक्षात ठेवा, राईट. येतं लक्षात. अशा पद्धतीने हे झालं तुमचे एक्झाम्पल. तुम्ही कुठलं एक्झाम्पल घ्या, हे तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर अंतिम वस्तू मध्यवर्ती वस्तू घेतला फरक तुम्हाला कळून जाईल, राईट. आता मोबाईलचं पण घेऊ शकतो. समजा एखादा मोबाईल मला बनवायचे, तर मोबाईलची स्क्रीन, मोबाईलची बॅटरी, मोबाईलची चिप, मोबाईलचा मेमरी बोर्ड, हे काय झालं सगळं, हे झालं तुमचं मध्यवर्ती वस्तू. एक्झाम्पल भरपूर आहेत, सगळे मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही. तुम्हाला 1-2 कन्सेप्ट समजले की बाकी एक्झाम्पल कळून जातील, राईट. आणि शेवटी फायनली जो मोबाईल तयार झालाय सगळ्या वस्तूंपासून, हे झाली तुमची अंतिम वस्तू, राईट. सिमिलरली कारचं घ्या. कारचे जे वेगवेगळे स्पेअर पार्ट आहेत, त्याचं इंजिन, त्याचा अजून दुसरं काय काच, त्याचा डोर, राईट. सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या तुमच्या मध्यवर्ती वस्तू. आणि फायनली सगळ्यांपासून तयार केलेली आपण कार तयार झाली, ती ग्राहकाने घेतली, तो वापरतोय. येतं लक्षात. तर हे झाले तुमचे मध्यवर्ती वस्तू, अंतिम वस्तूचे वेगवेगळे एक्झाम्पल. आणि आता तुम्हाला मागाशी बोललं होतं ना, एकच वस्तू ही
काहींसाठी मध्यवर्ती असू शकते, काहींसाठी ते अंतिम असू शकते. साधं एक्झाम्पल घ्या, समजा साखर. आता मला समजा मिठाईवाल्यांनी काय केलं रे, मिठाई तयार करण्यासाठी साखर घेतली, बरोबर ना. तर मग साखर काय झाली, मध्यवर्ती वस्तू झाली. कारण का, तर साखरेचा बळी दिलाय कशासाठी, मिठाई तयार करण्यासाठी. येते लक्षात. तर या ठिकाणी साखर काय झाली, मध्यवर्ती वस्तू झाली. आता ती साखर ही अंतिम वस्तू देखील म्हणून विचारात घेऊ जाऊ शकते. समजा ती साखर आपण घरी डायरेक्ट वापरली, राईट. तुम्ही साखर का प्रक्रिया करून वेगळं काय विकतोय का, नाही ना. मी डायरेक्ट स्वतः खातोय ती साखर. म्हणून या ठिकाणी साखर काय झाली, माझ्यासाठी अंतिम वस्तू झाली मित्रांनो. ती विक्रीसाठी वापरली की मी नाही, मी डायरेक्ट स्वतःच्या कंझम्पशनसाठी साखर वापरलेली आहे, म्हणून ती झाली या ठिकाणी अंतिम वस्तू. ठीक आहे. म्हणजे एकच वस्तू ही दोन्ही प्रकारे रिप्रेझेंट करता येऊ शकते. तिचा उपयोग कसा होतो त्याच्यावर डिपेंड आहे. मग तुम्हाला दोन कन्सेप्ट लक्षात आल्या. माझ्या मते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता वेगळं काय सांगायची गरज पडणार नाही. हे खूप तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा. आता पुढचं ते म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण काय करतो, केवळ घटक उत्पन्नाचा विचार करतो, गैर घटक उत्पन्नाचा देखील आपण विचार करत नाही. मी ऑलरेडी याच्या आधी बेसिक कन्सेप्ट मध्ये देखील सांगितले आणि पुन्हा देखील सांगितले. आपण फक्त फॅक्टर इन्कमचा त्या ठिकाणी विचार करतो. फॅक्टर इन्कम म्हणजे काय, तर तुम्हाला मगाशी मी सांगितले की लँड, त्याला भेटणारे रेंट, त्याच्यानंतर कॅपिटल आहे, त्याच्यावर भेटणारी इन्व्हेस्टमेंट, नंतर एंटरप्रेन्योर आहे, त्याला भेटणारा प्रॉफिट, आणि काय मजूर लेबर, त्याला भेटणारे पगार किंवा वेजेस, यांना म्हणतात फॅक्टर इन्कम. ठीक आहे. आता लिहून दाखवत नाही पुन्हा खूप रिपीट ते. हे झालं तुमचे फॅक्टर इन्कम. हे आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेतो, पण घेत काही नाही मग, तर आपण गैर घटक उत्पन्नाच्या ठिकाणी घेत नाही. त्याला आपण म्हणू शकतो एक्झाम्पल ट्रान्सफर पेमेंट किंवा दुसरं त्याला आपण म्हणतो नॉन फॅक्टर इन्कम. नॉन फॅक्टर म्हणजे काय, समजा तुम्हाला सरकारने भत्ता दिला, रोजगार भत्ता दिला, बेरोजगार भत्ता दिला, किंवा लाडकी बहीण योजना घ्या, फुकटचे पैसे का नाही, तुम्ही त्याबद्दल सरकारला काही देताय का, सेवा नाही, राईट. तर हे झालं तुमचं नॉन फॅक्टर इन्कम. हे आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कन्सिडर करत नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आता बघा, इथून पुढे आपल्याला काय पाहिजे, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा इतिहास पाहायचा आहे. इतिहास पाहताना आपल्याला प्रॉपर क्रॉनॉलॉजी वाईज पाहिजे. यातला काही तुम्ही गोष्टी फॅक्ट्स ह्या इतिहासामध्ये देखील ऐकल्या असतील. जसं की समजा दादाभाई नौरोजी आहेत, यांनी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. कधी रे, 1868 मध्ये. आता त्यावेळेस त्यांनी जे मोजलं होतं त्यावेळेस एवढं सायंटिफिक असेल का, नाही, त्यांनी त्यांच्या अँगलने सगळा अभ्यास करून केलेला होता. पण इतिहासामध्ये त्यांचं नाव झालं का नाही, येस. तर पहिल्यांदा त्यांनी मोजलं, आणि ते मोजलं ते किती कोटी भरलं, 340 कोटी भरलं मित्रांनो. किती, 340 कोटी एवढं भारतात राष्ट्रीय उत्पन्न भरलं, 340 कोटी रुपये बरं का. आणि दरड उत्पन्न किती भरला, तर 20 रुपये. इथं फक्त युनिट लक्षात ठेवा, इथं 20 रुपये पर कॅपिटा वर्षाचं, आणि 340 कोटी हे वर्षाचं उत्पन्न एवढ्या ठिकाणी त्यांनी मोजलेलं होतं. आणि त्याच्या एक पुस्तकाचं नाव आहे, राईट, कुठलं, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, कारण हे पुस्तक तुम्हाला इतिहासाच्या अँगलने देखील विचारलं जाऊ शकतं, म्हणून हे पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता याच्यानंतर पुढे कुणी प्रयत्न केलाय, तर लॉर्ड कर्झन, आपल्याला माहिती आहे, जो व्हाईसरॉय होता भारताचा, तर त्यांनी बंगालची फाळणी देखील केली. तर त्यांनी काय केलं, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी थोडंसं वाढून सांगितलं. तो बोलला की नाही, आम्ही काही एवढं लुटलेलं नाही, तुम्हाला भारताचं उत्पन्न चांगलंच आहे. म्हणजे त्यांनी किती सांगितलं, 675 कोटी असं त्यांनी सांगितलं. आणि पर कॅपिटल इन्कम सांगितलं त्यांनी 30 रुपये. ठीक आहे. असं त्यांनी कोणी सांगितलं, कर्जनी. बघा, दादाभाई नौरोजींनी किती सांगितलं होतं, 340 कोटी, पर कॅपिटल किती, 20 रुपये. याने किती सांगितलं, तर 675 कोटी, पर कॅपिटल किती रुपये, 30 रुपये. याच्यानंतर विल्यम डिग्बी नावाचा एक त्याला काउंटर करण्यासाठी आला. कोणाला, लॉर्ड कर्झनला काउंटर करण्यासाठी आला. तो म्हणजे विल्यम डिग्बी 1899 मध्ये. तो काय बोलला, की तू खूप जास्तच फुगून सांगितलंय राष्ट्राचं उत्पन्न, देशाचं उत्पन्न खूप वाढून सांगितलंय, ते तेवढं नाहीच आहे. तो बोलला की राष्ट्रीय उत्पन्न फक्त तुमचं 390 कोटी रुपये आहे. म्हणजे भारताचं उत्पन्न फक्त 390 कोटी रुपये आहे, आणि पर कॅपिटल इन्कम 17 रुपये आहे. थोडक्यात त्यांनी सरकारवर टीका केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. असं काउंटर झालं. याच्यानंतर मग पुढे वेगवेगळे थिंकर्स आलेले आहेत. कोण कोण आले, तर बघा, 1913-14 मध्ये वाडी आणि जोशी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला होता. तो किती मोजलं होतं, लक्षात ठेवा, 1067 कोटी रुपये. 1067 कोटी रुपये. आणि दरड उत्पन्न मोजलं होतं 44 रुपये. ठीक आहे. हे होतं वाडी आणि जोशी. आता वाडी आणि जोशीवर जास्त प्रश्न नाही विचारलेले, ते जास्त एवढं डीप मध्ये लक्ष ठेवायची गरज नाही. नंतर मात्र पुढचे महत्वाचे ते म्हणजे डॉक्टर V.K.R.V. राव. नाव थोडंसं मोठं आहे, साऊथची पर्सनॅलिटी असल्यामुळे. तुम्ही ते एक मूवी ऐकला असेल बघा, माय नेम इज चिन्नस्वामी मयेस, असं काहीतरी नाही, खूप मोठा डायलॉग आहे. चिन्नस्वामी अन्नस्वामी काहीतरी अय्यर, तसं डायलॉग आहे ना, तसं पद्धतीने लक्षात ठेवा. हे नाव खूप मोठं आहे, V.K.R.V. राव.
यांनी राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितले? 1689 कोटी रुपये. किती? कधी सांगितलं रे? 1931-32 साली. आणि पर कॅपिटल इन्कम किती सांगितलं होतं? 62 रुपये. आणि यांचं महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी पहिल्यांदा सायंटिफिकली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलाय भारताच्या बाबतीमध्ये, म्हणून यांचं नाव महत्वाचं आहे. म्हणजे एक नंबर जर तुम्हाला सांगितलं लक्षात येत ठेवायचं याच्यामध्ये, तर एक नंबर दादाभाई नौरोजी, 2 नंबर मध्ये डॉक्टर VKR राव यांचं लक्षात ठेवा. 31-32 साली त्यांनी मोजलेलं आहे. किती मोजलं होतं? 1689 कोटी रुपये. ठीक आहे, त्यांनी पहिल्यांदा सायंटिफिकली मोजले. ठीक आहे, आणि 62 रुपये पर कॅपिटा. नंतर पुढे जाऊन 1945-46 साली काय होतं, तर वाणिज्य मंत्रालयाद्वारे त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं गेलं होतं. ते होतं 6234 कोटी रुपये आणि पर कॅपिटल इन्कम 198 रुपये. हे एवढं काय महत्वाचं नाहीये. हा, याच्यानंतर मात्र असणार आहे, खूप महत्वाचं आहे, याच्यावर मी जास्त फोकस करेल. आता हे तुम्हाला पाठ करायचं, कारण लक्षात ठेवा याच्यावर मल्टिपल टाइम्स प्रश्न विचारलाय, मल्टिपल टाइम्स. तुम्ही PYQ काढून पहा, आपण PYQ घेणारच आहे, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. हे तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी पाठ पाहिजे. तर बघा काय झालं. हा, तर आपण पाहतो तर राष्ट्रीय उत्पन्न समिती या ठिकाणी PC महालनोबिस यांच्या अंतर्गत त्या ठिकाणी समिती नेमली गेलेली होती मित्रांनो. आणि त्याचे अध्यक्ष जे होते ना ते म्हणजे PC महालनोबिस. लक्षात आहे, भारतीय संख्यातज्ञ, खूप मोठे संख्याशास्त्राचे जनक मानले जातात भारतामध्ये. संख्याशास्त्र असताना तर त्यांनी एक संस्था देखील काढली होती PC महालनोबिस यांनी, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नावाची किंवा ऑर्गनायझेशन. ती पुढे जाऊन सरकारने सरकारी केली, तिला म्हणजे सरकारच्या ताब्यात घेतली. एवढंच त्यांचं महत्व आहे, लक्षात घ्या. PC महालनोबिस. आणि त्यांच्या नावाने एक आपलं फायर प्लॅनिंगचं मॉडेल देखील आहे, तुम्हाला माहित असेल, महालनोबिस मॉडेल, राईट. तरी त्याचे अध्यक्ष होते. आणि याच्यामध्ये सदस्य कोण कोण होतं मग, तर डॉक्टर VKR राव. मग आपण याचं नाव पाहिलं बघा, यांनी सगळ्यात पहिल्यांदा सायंटिफिकली मोजलं होतं. आणि DR गाडगीळ. तर DR गाडगीळ हे खूप मोठे अर्थतज्ञ आपल्याला माहिती आहे, राईट. आणि त्यांचे पुत्र कोण रे, आत्ताच ते पाठीमागे त्यांचे डे झाले, तेव्हा माहिती असेल. तुमच्यासाठी होमवर्क असेल की गाडगीळ आणि त्यांच्या मुलांचं काय नातं आहे, की त्यांची वेगवेगळ्या प्रोफेशन कसं आहे, राईट. तर गाडगीळ आणि VKR त्याचे सदस्य होते. आता याच्यामध्ये काही तज्ञ सल्लागार देखील आपण बाहेरच्या त्या ठिकाणी एक्सपोर्ट लोक त्या ठिकाणी नेमलेले होते. तर सायमन कुझनेट, आठवते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, म्हणून बेसिक कॉन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला की कुझनेट कुठून आला, तर कुझनेट आपल्या बेसिक कॉन्सेप्ट जे आपण सुरुवातीला पाहिल्या नॅशनल इन्कम मध्ये तिथून आला, लक्षात ठेवा. नंतर रिचर्ड स्टोन आला का, स्टोन बघा, कुझनेट आला, स्टोन आला, आणि JBD डर्कसेन, हे 3 लोक ऍज एक्सपोर्ट लोक या ठिकाणी नेमले गेलेले होते. ठीक आहे, तुम्हाला एक्सपोर्ट ऍटलीस्ट बरोबर लक्षात ठेवा, पण हे तुम्हाला माहित पाहिजे की त्याचे अध्यक्ष कोण होते, सदस्य कोण होते. हा, आता याच्यानंतर ही जी समिती होती, तुम्हाला त्याचं इयर विचारतात, त्यांनी रिपोर्ट कधी दिले ते विचारतात, पहिला कधी दिला कधी विचारतात, आणि शेवटचा कधी दिला त्याचा प्रश्न विचारतात. तर 1949 सालची कमिटी होती मित्रांनो. त्यांनी पहिला रिपोर्ट झाला 1951 साली. ठीक आहे, 1951 साली रिपोर्ट दिला आणि त्यांनी त्याच्यामध्ये 1948-49 आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली होती. पुन्हा सांगतो, 49 ची कमिटी आहे, त्यांनी 1951 साली पहिला रिपोर्ट दिला, त्याच्यामध्ये त्यांनी 48-49 सालची आकडेवारी दिलेली होती. आणि शेवटचा रिपोर्ट त्यांचा 1956 सालचा होता, त्याच्यामध्ये त्यांनी आधारभूत वर्ष 48-49 हे वापरलेलं होतं. तर ह्या 2-3 फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावर खूप सारे PYQ तुम्हाला दिसतील. हे PYQ हॉट टॉपिक लक्षात घ्या आहे. ठीक आहे, आता यांनी अजून काही गोष्टी सांगितले की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती, ते आकडा लक्षात ठेवा, तो म्हणजे 8710 कोटी. याच्यावर जास्त प्रश्न नाही विचारलेले, पण तरी लक्षात ठेवा 8710 कोटी रुपये त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं होतं. आणि पर कॅपिटल इन्कम किती, तर 246.9 रुपये, लक्षात ठेवा. ठीक आहे, 246.9. काही ठिकाणी आकडा राऊंड फिगर करून 250 रुपये असं देखील दिलेला आहे. म्हणजे दोन्ही आकडे लक्षात राहा, एकदम एक्झॅक्ट म्हटलं की 246.9 आणि राऊंड फिगर म्हटलं की 250 रुपये. आता यांनी अजून काही ऑब्झर्वेशन सांगितले की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा किती आहे रे, 50% वाटा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आहे. आणि सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे, 1/3, म्हणजे राऊंड फिगर म्हटलं तरी 33% एवढा वाटा आहे, असं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. अजून त्यांनी काय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, हो यस सांगितल्या त्यांनी. अजून 1-2 गोष्टी सांगितल्या, म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी तुम्ही ह्या 2 मेथडचा वापर करा. एक आहे तुमची कुठली रे, प्रोडक्शन मेथड, आणि दुसरी आहे तुमची इन्कम मेथड. म्हणजे काय, निव्वळ उत्पादन पद्धत, आणि दुसरं आहे निव्वळ उत्पन्न पद्धत. ठीक आहे, ह्या 2 पद्धती त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरल्या होत्या. ह्या पद्धती आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहे की ह्या पद्धती कुठल्या होत्या, त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं. आणि त्यांच्याच रिकमेंडेशनद्वारे पुढे जाऊन एक संस्थेची देखील स्थापना झाली. तर कुठली संस्था, ह्या समितीच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये NSS ची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे.
राईट. पुढे येणारी ती संस्था आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. तर नॅशनल सॅम्पल सर्व्हेची स्थापना या समितीच्या रिकमेंडेशननुसार 1950 मध्ये झालेली होती आणि 1954 मध्ये पुढे जाऊन मग सीएसओ ची स्थापना झाली. सीएसओ आपल्याला माहिती आहे ते सरकारने ऍक्वायर केलेली एक संस्था होती. कुठली? महालोबेस यांनी स्थापन केलेली. राईट. तर अशा पद्धतीने ह्या समितीचा या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हा हॉट टॉपिक लक्षात घ्या. हा पीआयक्यू साठी खूप हॉट टॉपिक आहे. कुठला? ही समिती, राष्ट्रीय उत्पन्न समिती. त्याच्यामुळे याच्यावर जास्त फोकस करा ह्या आत्ताच्या स्लाइड मध्ये. ही ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे पाहण्याचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. बघा बरं का आपण कसं कसं ओव्हरऑल क्रोनॉलॉजी माहिती चाललोय. आपण त्या कमिटीची रिकमेंडेशन पाहिले. आता आपण या वेगवेगळ्या हे पाहणार आहे. आता मी मुद्दाम काय केलं माहिती का, तुम्हाला लक्षात ठेवायला इझी व्हावं ह्या अँगलने हा जो चॅप्टर ना बऱ्याच ठिकाणी मी चार्ट मध्ये स्प्लिट केलाय, म्हणजे कसं तुम्हाला ते लक्षात ठेवायला इझी. बघा, प्रॉडक्ट मेथड, इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड हे त्यांची मेन नावं झाले बरं का. त्यांना वेगवेगळी नावं पण आहेत. जसं की प्रॉडक्ट मेथडला दुसरं नाव आहे व्हॅल्यू ऍडेड मेथड. ठीक आहे. नंतर दुसरं नाव पुढचं मेथड म्हणजे इन्कम मेथड किंवा इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड. तिसरे तुमचे एक्सपेंडिचर मेथड किंवा टोटल आउटले मेथड. अशी याच्यामध्ये वेगवेगळ्या नावं दिली गेलेली आहेत. तर हे 3 मेथड वापरले जातात. सुरुवातीला आपण 2च वापरायचो कारण राष्ट्रीय उत्पन्न समितीने सांगितली होती. कुठली? प्रोडक्शन मेथड आणि इन्कम मेथड. पण आपण पुढे जाऊन एक्सपेंडिचर मेथड देखील 2015 पासून त्याची आकडेवारी जाहीर करत आहोत. ठीक आहे. तर आता 1 बाय 1 आपण पाहूया. ते म्हणजे तुमचं प्रॉडक्ट मेथड किंवा आउटपुट मेथड किंवा व्हॅल्यू ऍडेड मेथड. आता याचं मिनिंग काय बघा. देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये ज्या उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा आहे त्यांची अंतिम वस्तू, बरं का, नुसतं नाही अंतिम. तुम्हाला मी मगाशी ऑलरेडी सांगितले का आपण फायनल गुड्स सारखे काउंट करतो. तर देशाच्या एका आर्थिक क्षेत्र म्हणजे भारतामध्ये एका वर्षामध्ये म्हणजे फायनान्शियल पकडा तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस यांची सगळ्यांची आपण बेरीज केली तर त्याला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेलं आहे. ठीक आहे. आला लक्षात. हे तुमची प्रॉडक्ट मेथड. आता त्याचा फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला महत्वाचा आहे. तर जीव्हीए म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे. फॉर्म्युला बघा. जीव्हीए इज इक्वल टू जी प्लस एस. जी म्हणजे काय रे? वस्तूंचं मूल्य, जे काय वस्तू तयार झाल्यात ना त्यांचं मूल्य, प्लस एस. एस म्हणजे काय? तर सेवांचं मूल्य. आणि आयसी म्हणजे काय रे? मध्यवर्ती उपभोग खर्च. तर मध्यवर्ती म्हणजे काय? ज्या इंटरमिजिएट गुड्स आहेत त्यांचा तो खर्च मायनस करायचा, नाही तर डबल काउंटिंग होईल. हे आपण का करतो? तर आपण डबल काउंटिंग अवॉइड करण्यासाठी करतो. लक्षात ठेवा. डबल काउंटिंग आपल्याला होऊ नाही द्यायचं. आता याचा मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. वस्तूंचे मूल्य म्हणजे काय? समजा मी 50 वस्तू तयार केल्यात. एक्झाम्पल, संपूर्ण भारतामध्ये समजा 50 वस्तू तयार झाल्यात आणि प्रत्येकाची किंमत समजा 20 रुपये. म्हणजे किती रुपये झाले रे? 50 दुने 5 दुने 10 किती झाले? 1000 रुपये झाले नाही. ठीक आहे. नंतर मी समजा सेवांचं मूल्य, समजा माझ्याकडे 10 सेवा तयार झाल्यात. ठीक आहे. 10 सेवा, त्यांचं प्रत्येकाचं मूल्य समजा किती? 20 रुपये. किती झाले? 200 रुपये. राईट. आणि मध्यवर्ती उपभोग खर्च जो इंटरमिजिएट गुड्स समजा असं समजा की जे काय मध्ये मी रॉ मटेरियल वापरलंय याचं मध्यवर्ती त्यांची किंमत समजा 200 रुपये समजा. ठीक आहे. म्हणजे बघा, ही 1000 रुपये हे आणि 200 रुपये प्लस करायचे म्हणजे 1000 प्लस 200 हे किती आले रे? 1200 झाले. बरोबर. हे झाले 1200 आणि याच्यापर्यंत हे 200 रुपये मायनस करायचे म्हणजे खाली झाले 1000 रुपये. हा झाला तुमचा जीबीए किंवा त्या ठिकाणी झाला राष्ट्रीय उत्पन्न अकॉर्डिंग टू प्रॉडक्ट मेथड. याच्या लक्षात तुम्ही कुठलं एक्झाम्पल घ्या, फॉर्म्युला तुम्हाला फक्त माहित पाहिजे. जीबीए इज इक्वल टू जी प्लस एस मायनस आयसी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या बाबतीत सांगायचं झालं तर ही जी पद्धतीने आपण मित्रांनो कृषी आणि उत्पादन क्षेत्रासाठी जास्त वापरतो कारण त्याच्यामध्ये आपल्याला वस्तू दिसतात तयार झालेल्या. राईट. गाड्या घोड्या जे काय असेल ते म्हणजे सेक्टरल कंपॅरिझन साठी यांचा वापर जास्त होतो. त्यातल्यात कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याला चांगलं रिप्रेझेंट करतात ते म्हणजे प्रॉडक्ट मेथड. पुढची मेथड आहे मित्रांनो ते म्हणजे तुमची इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड. कुठली रे? इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड. इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड म्हणजे काय? मी तुम्हाला मग फॅक्टरी इन्कम सांगितले आठवते. तर फॅक्टरी इन्कम का महत्वाची आहे ते तुम्हाला आता डेफिनेशन मध्ये लक्षात येईल. तर बघा, एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न. आता या ठिकाणी संस्था म्हणजे फक्त एक संस्थांना लक्षात घ्यायची. त्याच्यामध्ये फॅक्टरी इन्कम त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचा आहे. फॅक्टरी इन्कम तुम्हाला मी फॅक्टरी इन्कम त्यासाठी मी 3 ते 4 वेळा ऑलरेडी ती कन्सेप्ट समजावून सांगितले. तर फॅक्टरी इन्कम मध्ये 4 गोष्टी कुठल्या आल्या रे? तर आता तुम्हाला इथे दिसेल बघा. फॉर्म्युला बघा. जीव्हीए इज इक्वल टू आर म्हणजे काय रे? रेंट. मगाशी एक्सप्लेन केलंय. आला का? रेंट. नंतर डब्ल्यू म्हणजे काय? वेजेस. लेबरला भेटणार तो त्या ठिकाणी पगार वेतन. नंतर आय म्हणजे काय? इंटरेस्ट. कॅपिटलला भेटणार मला व्याज.
आणि पी म्हणजे काय प्रॉफिट, आंतरप्रेनर म्हणजे उद्योजकाला भेटणारा नफा, या सगळ्यांची आपण बेरीज केली ते म्हणजे तुमचं राष्ट्रीय उत्पन्न अकॉर्डिंग टू उत्पन्न पद्धत म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड नुसार. बघा किती सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्हाला आधीच्या कन्सेप्ट माहिती असेल ना फॅक्टर इन्कम, तर तुम्हाला डेफिनेशन कळेल. म्हणून पुन्हा आपण सांगतो बेसिक कन्सेप्टचे लेक्चर पहा आणि सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. म्हणून आपण हे बॅचचं नाव इकॉनॉमिक्स बेसिक टू ऍडव्हान्स अशी बॅच नाव दिलेलं आहे. आणि अर्थवेदच नाव का दिलं तर अर्थवेद तुमच्यासाठी होमवर्क असेल. अर्थवेद हे नाव मी का दिलेलं असेल, ठीक आहे. तुम्हाला तरी देखील समजत नसेल तर तुम्ही मला पर्सनली जो आपला नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर मेसेज करून विचारा. तुम्हाला मी डिटेल समजावून सांगेल की ते अर्थवेद नाव का दिले. तुमच्यासाठी होमवर्क असेल की अर्थवेद या शब्दाचं मिनिंग काय असेल नेमकं, ठीक आहे. त्यातला तो शब्द आहे ना अर्थ अधिक वेद, असा तो शब्द आहे बघा, अर्थ अधिक वेद. तर वेद हा मराठी शब्द आहे, टेक्निकल शब्द आहे. तर तुम्हाला याचा शब्दाचं मिनिंग माहित असेल तर म्हणून लक्षात येईल की आपण बॅचचं नाव अर्थवेद का दिलंय, ठीक आहे. आता बघा ह्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्या केसमध्ये मात्र आपण देशाच्या भौगोलिक सीमामध्ये उत्पादन करणाऱ्या परंतु भारतीय संस्थांचा व्यक्तींचा समावेश करतो, ठीक आहे. मोस्टली इट इज यूज फॉर सर्व्हिस सेक्टर. हा याच्यामध्ये आपण मात्र राष्ट्रीयत्व विचारात घेत नाही. याच्यामध्ये आपण विचार करत नाही की आपण इंडियन आहे का फॉरेन व्यक्ती, म्हणजे आपण फॅक्टर इन्कम कन्सिडर बघतो. आपण त्या ठिकाणी नॅशनॅलिटी त्या ठिकाणी पाहत नाही. लक्षात ठेवा फॅक्टर इन्कम पाहताना आपण नॅशनॅलिटी पाहत नाही. आपण फक्त पाहतो की किती उत्पन्न झाले टोटल मिळून, राईट. ते सगळ्यांची बेरीज करायची जे काय असेल ते तुमचं इन्कम बाय बाय पर्टिक्युलर मेथड, ठीक आहे. आणि हे मोस्टली सर्व्हिस सेक्टर साठी उपयोगी आहे. कारण का तर सर्व्हिस सेक्टरवाले सगळं भेटतं ना. बघा मी समजा सर्व्हिस दिली तुम्हाला अशा पद्धतीने उत्पन्न भेटणार आहे, म्हणजे जे काय काम केले त्या बदल्यात मला त्या ठिकाणी त्याचा मोबदला भेटणार आहे. म्हणून हे सर्व्हिस सेक्टर जास्तीसाठी महत्वाचं आहे. इन्कम मेथड कुठली, ही मेथड इन्कम डिस्ट्रीब्युशन मेथड किंवा सॉरी इन्कम किंवा डिस्ट्रीब्युशन मेथड ही तुमची सर्व्हिस सेक्टरसाठी जास्त महत्वाची किंवा ते आपण अभ्यास करताना त्याचा उपयोग करतो. नंतर तुमची शेवटची तिसरी आणि नवीन ते म्हणजे एक्सपेंडिचर मेथड किंवा खर्च पद्धत आपण त्याला म्हणतो. आता याच्यामध्ये नेमकं काय करायचं नाव तिथे बघा. एका देशामध्ये एका आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजेच काय रे एका आर्थिक वर्षात एका आर्थिक क्षेत्रामध्ये जो काय खर्च झालाय, खर्च कोणाकोणाचा पकडायचा तर सगळ्यांचा पकडायचा, सरकारचा पण पकडायचा, लोकांचा पण पकडायचा, संस्थांचा पण पकडायचा, राईट. तर एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत कुटुंब संस्थांनी, उद्योग संस्थांनी, सरकारने या सगळ्यांनी मिळून जो काय खर्च केलाय, कशावर खर्च केलाय, उपभोगावर प्लस गुंतवणुकीवर. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं बघा कन्झ्युमेबल्स आणि इन्व्हेस्टमेंट गुड्स अँड सर्व्हिसेस असतात, या सगळ्यांवर त्यांनी केलेला खर्च त्या सगळ्यांची बेरीज करायची. असं डेफिनेशन क्लिअर केली. पुन्हा सांगतो मी असेल, सरकार असेल, संस्था असतील, यांनी कुठे ना कुठे खर्च केलाय ना. कुठे खर्च केलाय, कन्झ्युमेबल्स. कन्झ्युमेबल्स म्हणजे काय, ज्या वस्तूंचा वापर डायरेक्ट होतो. दुसरे असतात इन्व्हेस्टमेंट गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे काय, ज्याचा वापर आपण गुंतवणूक म्हणून करतो. या सगळ्यांवर सुद्धा खर्च झाला ना मित्रांनो, त्याची बेरीज करायची. आता बघा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येईल. जीबी म्हणजे तुमचा जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. आता सी म्हणजे काय असेल रे, हा तुमचा कन्झम्पशनवरचा खर्च. बघा तुम्हाला बोललो ना मी की आपल्याला संपूर्ण खर्च कन्सिडर करायचा. मग उपभोगावरचा खर्च मी पकडला का नाही, येस. प्लस इन्व्हेस्टमेंटवरचा खर्च पकडला का, येस, ठीक आहे. प्लस जी, आता हा काय रे सरकारी खर्च आहे म्हणजे उपभोगावरचा खर्च पकडला, गुंतवणुकीवरचा खर्च पकडला, सरकारी खर्च पण पकडला, ठीक आहे. तुम्ही म्हणाला की मग असं वेगळं का दिले, तर सरकारी खर्च आपण वेगळा पकडतो आणि हे जे आहे उपभोग आणि गुंतवणूक हे जनरली सरकार सोडून बाकीचे लोक त्या ठिकाणी आपण पकडत असतो. आणि सरकारी खर्चामध्ये सगळेच आले. मग सगळ्यात प्रकारचा सरकारचा असं काही सांगत नाही ना सरकार की आम्ही कन्झ्युमर साठी वापरतोय, आम्ही इन्व्हेस्टमेंट साठी वापरतोय. तर सरकारचा सगळाच खर्च आपण त्या ठिकाणी पकडलेला आहे. तर सी प्लस आय प्लस जी आला लक्षात, सी आय जी लक्षात आलं सिंपल ना, जी आय सी सी आय जी जसं तुम्हाला लक्षात असेल सी आय जी यांची बेरीज करायची आणि त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर ऍड करायचं म्हणजे एक्स मायनस एम. आता बघा एक्स मायनस एम जे आहे ना या ठिकाणी हा जो ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय ना, हा कधी पॉझिटिव्ह येईल कधी निगेटिव्ह येईल. कशावर डिपेंड असतं ते, तुमचं खर्च आयातीवर जास्त झाला की निर्यातीवर जास्त झालाय. बघा निर्यात मायनस आयात असं तो त्या ठिकाणी आपण ब्रॅकेट मध्ये घेतलंय. ब्रॅकेट मध्ये काय घेतलंय कारण त्याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा रे निगेटिव्ह होऊ शकते. आता मला सांगा जर आपल्या देशाची आपल्याला माहिती की आयातीवरचा आपला खर्च जास्त आहे आणि निर्यातीवरचा खर्च कसा आहे कमी आहे, तर मला सांगा एक्स मायनस पॉझिटिव्ह की निगेटिव्ह भारताच्या बाबतीमध्ये, ती मित्रांनो निगेटिव्ह. कारण आपली आयात जास्त आहे, आपला आयातीवरचा खर्च जास्त आहे. आपल्याकडे बघा ना ट्रेड डिफिसिट असतो, ज्या कंट्रीला ट्रेड डिफिसिट असतो ना शक्यतो त्यांना हा काय असतो ही व्हॅल्यू निगेटिव्ह येते. मग निगेटिव्ह झाल्यानंतर मला सांगा हे सी प्लस आय प्लस जी मायनस काहीतरी येईल, ती व्हॅल्यू कमी होऊन जाईल. म्हणून म्हटलं ना हे तुमचं ब्रॅकेट मधली जी व्हॅल्यू आहे ना
ती निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह त्याचे डिपेंड करतो जीव्हीएम मोठा आहे का छोटा आहे. जर ती व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर ऑब्व्हियसली तुमचं जीव्हीए कमी होणार. ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली याचा अर्थ तुम्ही सरप्लस मध्ये आहात, म्हणजे ट्रेड सरप्लस मध्ये आहात, तुमची व्हॅल्यू ती पॉझिटिव्ह येईल, राईट. म्हणून तुमचं त्या ठिकाणी जीडीपी वाढेल, राईट. आणि भारताच्या बाबतीत सांगायचं झालं की 2015 पासून आपण काय करत आहोत तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करत आहोत. म्हणजे आधीचे 2 होत्या प्लस आपण ही तिसरी मेथड त्या ठिकाणी अवलंब केलेला आहे. हा, आता राष्ट्रीय उत्पन्न मध्ये नेमकं कशाचा समावेश होतो कशाचा नाही होत ते देखील तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. बघा बरं का, तर आता कशाचा समावेश होतो याच्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर PIQ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी विचारलं होतं की मध्यस्थ व्यक्तीचं इन्कम कन्सिडर करतो का किंवा पुन्हा विकलेल्या वस्तूचं उत्पन्न कन्सिडर करतो का. तर बघा, तुम्ही जर व्यक्तिगत उपभोगासाठी उत्पादित एखादी गोष्ट करत असाल, म्हणजे समजा मी घरगुती वापरासाठी एखादी वस्तू तयार केली तरी देखील त्याला आपल्याला काउंट करायचं आहे, भले तुम्ही ती विकू नाही तर नाही विकू, राईट. तर व्यक्तिगत उपभोगासाठी जरी केली असेल तरी तिला तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं आहे, कारण त्याला काय व्हॅल्यू ना काही ना काही, तिला काही ना काही व्हॅल्यू आहे ना, बरोबर ना. समजा मी हा पेन तयार केलाय, कमर्शियल व्हॅल्यू आहे, पण मी विकलाच नाही, मी स्वतःसाठी वापरला, पण याला तयार करण्यासाठी काही ना काही खर्च आलायच ना, राईट. आणि याची काही ना काही व्हॅल्यू आहेच ना, राईट. अशा पद्धतीने म्हणून आपण त्याला वैयक्तिक उपभोगासाठी वस्तू देखील त्या ठिकाणी काउंट करत आहोत. नंतर मध्यस्थांचं कमिशन म्हणजे काय रे, ब्रोकर. समजा मी एखादी वस्तू सेकंड हँड दुसऱ्याला विकतोय, ठीक आहे. आता मी करत असताना असं समजा की माझ्याकडे एखादं घर आहे आणि ते मला दुसऱ्याला विकायचंय, पण मला कोणी कस्टमरच भेटत नाही. मी काय केलं, एखाद्या ब्रोकरला पकडलं, त्याला म्हणलं भाई तुझे खूप कॉन्टॅक्ट आहे बरं का, मला थोडंसं बघ बरं कोणी गिरायक भेटते का. मग त्याने काय केलं, सौदा होईल पण मला एवढं कमिशन पाहिजे, 1% 5% जे काय असेल ते, ठीक आहे ना, दिलं त्याला कमिशन. हे जे कमिशन मित्रांनो, हे कमिशन येतं तुमचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, कारण का तर त्यांनी काय दिली मित्रांनो, या ठिकाणी सर्व्हिस दिलेली आहे म्हणून आपण त्याला इन्कम दिले ना. त्यांनी जी सर्व्हिस दिली आपल्याला, त्यांनी आपल्याला जी सेवा दिलेली आहे म्हणून आपण त्याला कमिशन दिलं आणि म्हणून ते तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडत असता. त्यांनी फुकट काम केलंय का नाही म्हणून ते आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडतो. आता इकडे बघा बरं का, नेमकं कशाचा समावेश होत नाही, कशाचा समावेश करायचा नाही. जर समजा तुम्हाला लॉटरी लागली, लॉटरी, आता लॉटरीसाठी तुम्ही काय सर्व्हिस केली का रे, 10 रुपये खर्च केले म्हणजे सर्व्हिस झाली का नाही ना. 10 रुपयामध्ये तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली, काय तुम्ही खर्च केला, घंटा, राईट. तसं आहे का, म्हणजे आकस्मिक खर्च, सॉरी आकस्मिक जो तुम्हाला लाभ झालाय तर तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, जुगार लॉटरी हे त्या ठिकाणी पकडत नाही, कारण का त्याच्याबद्दल तुम्ही काही सेवा दिलेली नाही, बरोबर ना. तुम्ही 10 रुपयात 1 कोटी रुपये कमवलेत, तुम्ही सेवाच नाही दिली भाई, तुम्ही 1 कोटीची सेवा दिली का लोकांना, नाही, तुम्ही पकडायचं नाही. नंतर हस्तांतरण लाभ म्हणजे बघा ट्रान्सफर पेमेंट, जसे की लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मामा, लाडकी काकी, असे जे सरकार तुम्हाला पेमेंट देते वेगवेगळ्या नावाने, हे फुकटचं पैसे आहे का नाही, त्याच्या बदल्यात तुम्ही जाऊन सरकारची सेवा करता का, नाही ना. मग त्या बदल्यात तुम्हाला लक्षात घ्या ही तुमची काय झाली, फुकटचे पैसे झाले की नाही, ट्रान्सफर पेमेंट. नंतर पुढे सेकंड हँड वस्तू विकून मिळणारे उत्पन्न. आता बघा बरं का, मी तुम्हाला सेकंड हँड वस्तूचं एक्झाम्पल दिलं, इथं बरेचसे पोरं कन्फ्युजन होतात, बरेचसे पोरं कन्फ्युज होतात. कसं, तर सेकंड हँड वस्तू लक्षात ठेवा, ह्या वस्तूंची किंमत ऑलरेडी आपण नॅशनल इन्कम मध्ये पकडलेली असते, लक्षात ठेवा. पुन्हा विकलं तर डबल काउंटिंग होईल, थोडं डबल म्हणा ऍटलीस्ट 50% तर होईल ना. भले समजा मी 10,000चा मोबाईल 5,000ला विकतोय, म्हणजे 10,000 मी ऑलरेडी काउंट केलते कुठे रे, इकडं. वरून तुम्ही पुन्हा विकल्यानंतर पुन्हा 5,000 पकडताय, म्हणजे काय झालं, ते झालं ना, डबल काउंटिंग नाही होत पण थोडंफारचं काउंटिंग होतं ना. म्हणजे बघा 20,000 मी 15,000 पकडले, पण नाही म्हणलं तरी ते एक्स्ट्रा 5,000 पकडले गेले ना, म्हणजे काय तर तसं डबल किंवा आपण म्हणू शकतो की तशा प्रकारचं काउंटिंग होऊ नये म्हणून आपण सेकंड हँड वस्तूचं उत्पन्न त्या ठिकाणी पकडत नाही, लक्षात ठेवा, नाही, कारण त्याचा ऑलरेडी आपण याच्यामध्ये पकडलेला आहे, लक्षात ठेवा. हा, पण त्याच्यामधला जो ब्रोकर असतो त्याचं उत्पन्न मात्र आपण त्या ठिकाणी पकडतो, कारण का त्यांनी ते करताना सर्व्हिस दिली म्हणून. तर ही कन्सेप्ट तुम्ही नीट लक्षात घ्यायची, ठिकाणी चुकायचे चान्सेस आहेत. पुढचं शेअर्स, बॉन्ड आणि डिबेंचर. आता शेअर, बॉन्ड, डिबेंचरांचं देखील जे विक्री करून उत्पन्न आलेलं असतं ते आपण पकडत नाही, कारण का रे, तर शेअर्स वगैरे जे असतात शक्यतो कंपनीने सुरुवातीला बघा, जे सुरुवातीचे शेअर असतात ते स्वतःचे विक्रीला काढलेले असतात आणि त्याची विक्री पुन्हा विक्री होत असते ना मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये काय होतं, कंपनी शेअर तर पुन्हा विक्री, खरेदी विक्री होत असते आणि ते पुन्हा डबल टिबल विक्री होत असते, त्याच्यामुळे आपण त्याला पकडत नाही, कशामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. येतं लक्षात. अशा पद्धतीने आपण कशाला घ्यायचं आणि कशाला नाही घ्यायचं, म्हणजे घेऊन त्याला कशाला नाही घेऊन त्याला ते लक्षात आलं पाहिजे. तुमची चौकट ठरवा, चौकट, ठीक आहे. नंतर पुढचं आहे विविध किमती आता त्यांचा अर्थ. आता पुढच्या कन्सेप्ट कडे आपण येतोय, तो म्हणजे वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि त्यांचे वेगवेगळे मिनिंग. बघा बरं का, तर विविध किमती आणि त्यांचा अर्थ. आता हे बघा, हे लेक्चर जे असेल ना आपलं, शक्यतो आपण एकाच काय म्हणतो त्याला कंटिन्युअस लेक्चर याच्यामध्ये घेणार नाही, आपण याला स्प्लिट करणार लेक्चरला, कारण लेक्चर नाही म्हणले तर मोठे, राईट. याचे कमीत कमी 2 जास्तीत जास्त त्याचे 3 व्हिडिओ त्या ठिकाणी होऊ शकतात.
आता बघा मित्रांनो, तर फॅक्टर कॉस्ट प्राइस म्हणजे काय? आता बघा तुम्हाला वेगवेगळ्या किमती समजणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावर सुद्धा आयोगाचा फोकस वाढलेला आहे. जर तुम्हाला ह्या माहित नसेल तर मग अवघड आहे. बघा बरं का, आपण आता फॅक्टर कॉस्ट प्राइस पाहूया. आता फॅक्टर कॉस्ट प्राइस म्हणजे काय, तर घटक मूल्य किंमत. याच्यासाठी तुम्हाला मी एक सिंपल एक्झाम्पल देतो. मला एखादी वस्तू तयार करायची असेल फॅक्टरीमध्ये, तर मला काही नाही काही लागेल ना. काय लागेल रे? मला ती जमीन लागेल, त्या ठिकाणी कॅपिटल लागेल, भांडवल लागेल ना. जमीन लागलं, जमीन लागली, काय लागली, लँड लागली, नंतर त्याच्यावर कॅपिटल, राईट, भांडवल लागलं, त्याच्यावर मजूर लागतील, म्हणजे काय रे, लेबर लागलं, आणि जो उद्योजक आहे त्यांनी काहीतरी काम केलं ना, मग त्याला नफा द्यावा लागेल. तर हे जे सगळे लोक मला लागलेले आहेत ना, या सगळ्यांचं जे मूल्य आपण कन्सिडर करतो कुठं, फॅक्टर कॉस्ट प्राइस मध्ये. म्हणजे मला एखादी वस्तू कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर त्याचं जे मूल्य असतं आपण त्याला म्हणतो काय, तर फॅक्टर कॉस्ट प्राइस. किंवा मग कारखान्यामध्ये मला ती वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च आलाय ना, तो म्हणजे तुमचा थोडक्यामध्ये सिंपल फॅक्टर, म्हणून त्याला फॅक्टर कॉस्ट प्राइस म्हणतात. तर तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवा, फॅक्टरी लक्षात ठेवा. फॅक्टरीमध्ये एखादी वस्तू तयार करताना 4 गोष्टी लागल्या का नाही, म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय फॅक्टर, राईट. हे 4 फॅक्टर खूप महत्वाचे आहेत प्रोडक्शन मधले, राईट. आणि त्यांचं फॅक्टर इन्कम, ठीक आहे. तर टोटल कॉस्ट ऑफ ऑल फॅक्टर्स दॅट लेड टू द प्रोडक्शन ऑर जनरेशन ऑफ गुड्स. इंग्लिश मध्ये सिंपल डेफिनेशन आहे, ते डेफिनेशन इंग्लिश मध्ये सांगितलं मी. येतं लक्षात, फॅक्टरीमध्ये तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचं मूल्य. आता याच्यामध्ये काय होतं बघा, याच्या पुढे जाऊन आता मला तुम्ही म्हणाल की मग सर, एखादी वस्तू कारखान्यामध्ये तयार झाली त्याची किंमत कमी असते, मग त्याची किंमत वाढते कशी? आता वाढते कशी मित्रांनो, आपल्या सरकारला लागतो आपल्याकडून पैसा. सरकार काय करतं, याच्यावर लावतो तुमच्यावर टॅक्स. सरकार काय लावतं, याच्यावर टॅक्स लावतं, राईट. आणि हे टॅक्स लावताना कधी कधी तुम्हाला सबसिडी पण देतं. म्हणजे सरकार काय विचार करतं की ठीक आहे बाबा, तुम्हाला खूपच टॅक्स लावलाय, मी तुला थोडं सवलत देतो बरं का, राईट. म्हणजे बघा, तुम्ही एखादी बॅच घेता, कधी कधी एखादे सर काय करतात, चला आज सण सुरू झाला, घ्या आता 10% ऑफ घ्या, 5% ऑफ घ्या, राईट. म्हणजे ऑफ वगैरे देतात ना, तसंच प्रकारे इकडे इकडे सबसिडी देते सरकार तुम्हाला. सबसिडी देते ना, तर मग तुम्हाला टॅक्स पण अप्लाय करायचा आहे. म्हणजे टॅक्स अप्लाय करायचा आणि सबसिडी मायनस करायची. येतं लक्षात. तर मग समजा तुमची जी मूळ किंमत होती, तर आपल्याला मूळ किंमत काढायची, राईट, बेसिक प्राइस. तर मूळ किंमत कशी काढायची, तर जी आपण मग घटक मूल्य किंमत काढली होती ना, म्हणजे फॅक्टर कॉस्ट, त्याच्यामध्ये काय ऍड करायचं रे, तर त्याच्यामध्ये ऍड करायचा तुमचा टॅक्स. त्याच्यामध्ये ऍड काय करायचा, टॅक्स ऍड करायचा. आणि जी सबसिडी सरकारने दिली म्हणून त्याची किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणून त्या सबसिडीला त्या ठिकाणी मायनस करायचंय. हे लक्षात. पुन्हा सांगतो, तुमच्या फॅक्टर कॉस्ट मध्ये सबसिडी काय करायची, मायनस करायची, टॅक्स ऍड करायचा. किंवा मग कसं पकडा, टॅक्स ऍड करायचा, सबसिडी मायनस करायची. कारण का, सबसिडीमुळे तुमची किंमत कमी होणार आहे आणि टॅक्समुळे तुमची किंमत वाढणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हे ऍड करायचं आहे, प्लस म्हणतोय मी, आणि हे मायनस करायचं म्हणजे मी निगेटिव्ह असं म्हणजे फुली मारतोय. येतं लक्षात. हे जर तुमची बेसिक प्राइस, ठीक आहे. आता हा टॅक्स कुठला असतो रे, तो म्हणजे असतो तुमचा प्रोडक्शन टॅक्स. आता प्रोडक्शन टॅक्स काय भानगडे, ही मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार. सध्या फक्त प्रोडक्शन टॅक्स ही कन्सेप्ट तिथं फक्त लक्षात ठेवा. नंतर पुढचे तुमचे मार्केट प्राइस. आता बघा, ही जी वस्तू तयार झालेली आहे, मग बघा सुरुवातीला काय होती तुमची घटक मूल्य किंमत, ही समजा खूप कमी होती, समजा ती 100 रुपये होती. त्याच्यावर टॅक्स सबसिडी वगैरे लावून समजा ती झाली 125 रुपये असं समजा. आता मार्केट प्राइस मध्ये त्याची किंमत अजून वाढते. कशामुळे वाढत असेल रे, तर ही जी मागची किंमत आहे ना, बेसिक प्राइस, याच्यावर सरकार अजून टॅक्स लावतंय आणि पुन्हा सबसिडी देते. म्हणजे इथं पण टॅक्स लावला आणि इथं पण सबसिडी दिली, ठीक आहे. म्हणजे टॅक्स त्या ठिकाणी ऍड करायचा, म्हणजे प्लस करायचा, ठीक आहे. टॅक्स ऍड करायचा आणि सबसिडी त्या ठिकाणी मायनस करायची आहे. म्हणजे बाजार किंमत म्हणजे मार्केट प्राइस इज इक्वल टू मूळ किंमत प्लस उत्पाद कर, उत्पाद म्हणतोय मी, प्रॉडक्ट टॅक्स वजा प्रॉडक्ट सबसिडी. आलं लक्षात. टॅक्स ऍड केला, सबसिडी मायनस केली, आणि जे काही किंमत येईल तुमची मार्केट प्राइस. येतं लक्षात. आणि म्हणून समजा इथे ती 100 रुपये आली ना फॅक्टर कॉस्ट प्राइस, ती बेसिक प्राइस मुळे काय झाली, 125 रुपये झाली. त्याच्यावर अजून सरकारने टॅक्स लावला, ती मार्केट प्राइस समजा झाली तुमची 150 रुपये. अशा पद्धतीने तुमची किंमत कशा पद्धतीने वाढली, कळलं का. आणि म्हणून आपल्याला कारखान्यात ज्या वस्तू तयार झाल्या ते एकदम स्वस्त असतात, पण जसं जसं ते मार्केटमध्ये वस्तू येत जाते तसं तसे त्याच्यावर टॅक्स लागत जातात आणि मग त्याची किंमत वाढत जाते, ठीक आहे. अशा पद्धतीने ती चेन आहे मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीने होतं तुमचं हे 3 वेगवेगळे प्राइस, फॅक्टर कॉस्ट प्राइस, ठीक आहे, बेसिक प्राइस आणि तुमची मार्केट प्राइस. आता तुम्हाला मी मागच्या स्लाइड मध्ये प्रोडक्शन टॅक्स आणि प्रॉडक्ट टॅक्स यांचा उल्लेख केलेला होता. आता ते आपल्याला डिटेल मध्ये पाहिजे. आता प्रोडक्शन टॅक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी टॅक्स लावताना सरकार व्हॉल्यूमचा विचार करत नाही. व्हॉल्यूमचा विचार करत नाही म्हणजे काय, ती एक का दोन एक वस्तू या ठिकाणी संख्या विचारत नाही घेत. क्वांटिटी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. संख्या विचारात घेत नाही, क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही, राईट. म्हणून त्या ठिकाणी आपण आकारावर विचारात घेत नाही. तेच मात्र प्रॉडक्ट टॅक्स
लावताना किंवा सबसिडीला अप्लाय करताना सरकार मात्र त्याची आकारमान म्हणजे व्हॉल्यूम आणि संख्या त्या ठिकाणी विचारात घेतं. म्हणजे त्या ठिकाणी क्वांटिटी महत्वाची आहे. किती क्वांटिटी, हा मग ते क्वांटिटी गुणिले तेवढा टॅक्स, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर प्रोडक्शन टॅक्स प्रोडक्ट टॅक्स सिंपल डिफरन्स आहे. इकडे आपण विचारात घेतो आकारमान, इकडे नाही घेत. ठीक आहे. आता मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या सबसिडी येतात, कुठल्या प्रकारच्या इकडे येतात, हा फक्त डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा याच्यामध्ये रेल्वे, ठीक आहे, कृषीचे जे इनपुट्स असतात ते म्हणजे तुमचं खत पाणी वगैरे ते रेल्वे, कृषी आदाने म्हणजे ऍग्रीचे वेगवेगळे इनपुट्स, खत बियाणं हे झालं तुमचे वेगवेगळे इनपुट्स. ठीक आहे. नंतर एक ग्रामीण आणि लघु उद्योग, इथे इनपुट्स लिहितो मी, ऍग्रिकल्चर इनपुट्स. तर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय, तर तुम्हाला एक्झाम्पल लिहून घ्यायचं असं लिहून घ्या, कारण सगळं त्या ठिकाणी द्यायला खूप वेळ लागेल सांगायला, तुम्ही लिहून घ्या तोंडी. ठीक आहे. ग्रामीण लघु उद्योग, नंतर वेगवेगळ्या सहकारी संस्था, त्याच्यानंतर वेगवेगळी महामंडळ, यांना सरकार काय देत आहे, सबसिडी देतं वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे. यांच्यावर सबसिडी देतं सरकार. आणि सरकार टॅक्स कशावर लावतं, प्रोडक्शन टॅक्स, तर जमिनीवरचा महसूल आहे, बरोबर, जमिनीवरचा महसूल. नंतर हे मुद्रांक शुल्क म्हणजे काय, स्टॅम्प ड्युटी. नंतर हे नोंदणी शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशन ड्युटी. नंतर हे व्यावसायिक कर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स. उत्पादन जीएसटी म्हणजे काय, प्रोडक्शन जीएसटी. तर हे झालं मित्रांनो वेगवेगळ्या टॅक्सेस, त्यांना आपण प्रोडक्शन टॅक्सेस म्हणतो. आणि मग इकडे एक्झाम्पल काय प्रॉडक्ट टॅक्सेस मध्ये, राईट, म्हणजे उत्पाद कर आणि उत्पाद सबसिडी मध्ये. तर वेगवेगळ्या आपण पहिल्यांदा सबसिडी पाहूया. तर बघा अन्नावर सरकार काय करते, वेगवेगळ्या सबसिडी देते. खतांवर सरकार वेगवेगळी सबसिडी देते. शेतकरी आणि विशिष्ट लाभार्थ्यांना सरकार सबसिडी देते. नंतर विशिष्ट लाभार्थ्यांना विमा सेवा देऊ शकतो सरकार, राईट, वंचित घटकांना, त्या येतात तुमच्या सबसिडीमध्ये. आणि इंधन वगैरे, इंधनामध्ये बघा कधी कधी सरकार सबसिडी देऊ शकतो, राईट. तर हे होतं तुमचं वेगवेगळे प्रॉडक्ट सबसिडी. आणि प्रॉडक्ट टॅक्स कुठले, तर बघा विक्री कर, ठीक आहे, नंतर सेवा कर, त्याच्यानंतर सीमा शुल्क, उत्पाद जीएसटी आणि उत्पादन शुल्क, असे वेगवेगळे टॅक्स येतात तुमचे कुठं, प्रॉडक्ट टॅक्स मध्ये. ठीक आहे. हा झाला वेगवेगळा दोघांमधला डिफरन्स. ह्या थोडंसं फॅक्च्युअल पॉईंट आहेत, कुठले टॅक्स कुठले सबसिडी कशामध्ये येतात हे थोडंसं फॅक्च्युअली तुम्ही पाठ करून घ्या. हा, आणि कन्सेप्च्युअल पार्ट मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलाय, विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथून पुढे मित्रांनो बघा, इथून पुढे जे कन्सेप्ट चालू होणार आहेत त्या तुमच्या आता एकदम डीप लेवलचे कन्सेप्ट, अजून जीडीपी, एनपी, राईट, अशा कन्सेप्ट आहेत. आणि मग त्या कन्सेप्ट, एक सेकंड मी जस्ट स्लाइड मूव ऑन करतो. हा, तर मग इथून पुढे मग जीडीपी वगैरे सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तर हे आपण या ठिकाणी लेक्चर या ठिकाणी थांबवणार आहोत, कारण का हे लेक्चर खूप मोठं होऊन जाईल. आणि म्हणून आपण हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करतोय. यानंतरचे जे पुढचे कन्सेप्ट असतील ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू करूया. थांबतो मी या ठिकाणी.